कुठला पण चालेल हे शेखर गोखले सिमकॉन PMC आणि सगळे मेंबर्स आहेत प्रभात सोसायटी SGM आहे. One moment, I want to say something. I am myself and Shekhar, we worked together 20 years as internal auditors. I was looking after financial aspects and he was looking after the technical aspects of various projects of Shapoorji Pallonji and company. मन झालं का फॅन? Good evening, members of Prabhat Society. My name is Shekhar Gokhale. I am one of the directors of this company, Simcon Designers and Consultants Private Limited. We are into different segments. One of that segment is project management consultancy for redevelopment of old buildings. So, Shekhar Gokhale and my wife Veda Gokhale are directors, and we have got 3 associate directors, Rajendra Jate, Manoj Madhwani and Vikrant Mate. Out of that, Manoj Madhwani and Rajendra Jate both work on repair and restoration project, and Vikrant Mate and myself we work on the redevelopment projects. So it's a medium-sized consultancy firm offering building solutions since 1995. Almost 30 years now we are in business. Basically we have got these 4 verticals. One is structural designing and detailing of industrial and residential buildings. आवाज ऐकू येतो? थोडा आवाज मोठा करा. नाही इसके थ्रू फॅन्स So basically 4 verticals आहेत आमची बिझनेसची. ऑल आर रिलेटेड विथ बिल्डिंग्स. त्याच्यामधलं पहिलं वर्टिकल आहे स्ट्रक्चरल डिझायनिंग अँड डिटेलिंग ऑफ रेसिडेन्शियल अँड इंडस्ट्रियल बिल्डिंग्स. देन स्ट्रक्चरल ऑडिट, रिपेअर्स अँड रिस्टोरेशन जुन्या बिल्डिंग्सचं. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टची जुन्या सोसायटीजसाठी. आणि टेक्निकल इंटरनल ऑडिट्स ऑफ कन्स्ट्रक्शन मेजर फर्म्स लाईक शापूरजी पालनजी, पेट्रॉन, ILFS, B. Bilimoria, JMC,
प्रतिभा, अडानी अँड कल्पतरू. आता जे गांधी साहेबांनी जे सांगितलं ते या सेगमेंटशी रिलेटेड आहे. तर 4 सेगमेंट्स आहेत. आम्ही सगळ्या टाईपच्या बिल्डिंग बनवतो, डिझाईन करतो, प्रोजेक्ट मॅनेजमेंट करतो, रिपेअर रिस्टोरेशन करतो. बिल्डिंगच्या रिलेटेड सगळ्या टाईपची कामं आम्ही ॲज अ कन्सल्टंट करतो. आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेत नाही, आम्ही डेव्हलपर बिल्डर नाही. आमचा स्कोप आहे तो लिमिटेड टू कन्सल्टन्सी. तर रिपेअर रिस्टोरेशन आणि रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हे जे सेगमेंट आहे, 2 सेगमेंट आहेत, हे सगळे आम्ही सोसायटीशी रिलेटेड आहे. म्हणजे आम्ही डेव्हलपरकडनं काम नाही करत, आम्ही सोसायटीसाठीच काम करतो. आता आमचे इंडस्ट्रियल डिझायनिंगचे काही क्लायंट्स आहेत, कॉर्पोरेट क्लायंट्स आहेत. त्याच्यामध्ये SMZS आहे, आशापूर आहे, रेकेम आहे, इंडिया ग्लायकॉल्स आहे, मल्टी ऑर्गॅनिक्स आहे. आता रिसेंटली आम्ही इस्प्रावा लिमिटेड म्हणून एक बंगलो आणि इस्टेट्स आणि वाडोज वगैरे बनवून एक डेव्हलपर फर्म आहे, त्यांच्याबरोबर आम्ही डिझायनिंग करतो आहे. बंगलोज गोव्यामध्ये आणि अलिबागला जवळजवळ 40 बंगले आम्ही लास्ट इयर डिझाईन केले. त्यानंतर काही आर्किटेक्चर आणि कन्सल्टिंग फर्म्स आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही टाईड अप आहोत. पिनाकिन पटेल आहे, राजेंद्र कुलकर्णी आहे, ट्विन आर्किटेक्ट इथे माईमलाच आहे, सितला देवी टेम्पल रोडला, सुरेश कामत आहेत, RS कर्णिक आहेत मुलुंडचे, कोरस मास्टर आहे पण तुमच्या माईमचेच आहेत. आणि हे बेडेकर आणि हे काही AG गोखले वगैरे आहेत, हे प्रोसेस किंवा मेकॅनिकल कन्सल्टंट्स आहेत, त्यांच्याबरोबर पण आम्ही ॲज अ स्ट्रक्चर इंजिनियर काम केलं. काही मेजर इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत, त्यांचं आम्ही काम केलं आहे. काही आहेत ती कामं रिपेअर रिस्टोरेशनची आहेत, काही कामं नवीन कन्स्ट्रक्शनची आहेत. त्याच्यामध्ये जसलव हॉस्पिटल आम्ही केलं आहे, दळवी हॉस्पिटल म्हणून एक ग्रँड रोडला हॉस्पिटल आहे ते केलं आहे. पार्लेटक विद्यालय असोसिएशनची सगळी कामं आम्ही कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे. आता डहाणूकर आम्ही एक्सटेन्शन करतो आहे 1 मजल्याचं डहाणूकर कॉलेजचं. त्यात अँटनी डिसेल्वाचं आम्ही ऑडिट केलं होतं 2 वर्षापूर्वी. KC कॉलेजच्या ऑडिटोरियमचं आम्ही काम केलं होतं. आता प्रेझेंटली रिजन चेंबर नरिमन पॉईंटला आहे, त्याचं रिपेअर रिस्टोरेशन चालतं. इथे इंटरनल ऑडिट्स आहेत, त्या 3 वेगवेगळ्या CA फॉर्मबरोबर आम्ही काम करतो आहे. त्याच्यात MPचे जे गांधीसाहेब ज्या फॉर्ममध्ये होते तुम्ही, त्याच्यावर आम्ही शाकुती पालनजी, पेट्रॉन, प्रतिभा, मुंद्रा पोर्ट आणि इंडिया बुल्स या कंपन्यांचे ऑडिट्स केले आहेत इंटरनल. पटेल अँड देवधर म्हणून फॉर्म आहे, त्याच्याबरोबर अमनोरा, ILFS इंजिनिअरिंग आणि BE विलियमोरिया. आणि प्रोटीन KS अय्यर म्हणून फॉर्म आहे, त्याच्याबरोबर कल्पतरू आणि JMC सुद्धा कल्पतरूचीच कंपनी आहे. त्याही परत काही रिपेअर रिस्टोरेशनची प्रोजेक्ट्सची लिस्ट आहे. त्याच्यामुळे मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स आहे, CCI ब्रेकॉन स्टेडियमचं ऑडिट आम्ही केलं आहे, ब्रिज कँडी अपार्टमेंट आहे, साठे कॉलेज आहे, मनीष फार्मा म्हणून गोवांडीला एक फर्म आहे. आता ही जी प्रोजेक्ट्स आहेत ती आपल्या आजच्या रिलेटेड याच्याशी रिलेटेड आहेत. PMC प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये ही पार्ल्यामध्ये कंप्लीट झालेली प्रोजेक्ट्स आहेत. ही रुपाली म्हणून एक बिल्डिंग आहे जी दीक्षित रोडला आहे नियर साठे कॉलेज, ही 2016मध्ये कंप्लीट झाली. त्यानंतर हरिमंगल म्हणून एक पार्क रोडला बिल्डिंग आहे, ती कंप्लीट 2013 साली झाली. त्यानंतर नंदकुमार म्हणून नंदा पाटकर रोडला आहे, पेट्रोल पंपच्या समोरची गल्ली. दीपांजली म्हणून एक बिल्डिंग आहे, शकून ही बिल्डिंग आहे. शिवकृपा आणि ओरॅन ह्या बिल्डिंग आता रिसेंटली कंप्लीट झाल्या गेल्या वर्षी. आणि चेंबूर आणि सायनमय या 2 बिल्डिंग कंप्लीट झाल्या. अरुंधती स्वस्तिक पार्क एरियामध्ये आहे. आणि दळवी बंगलो म्हणून आहे, ती सायनला प्रायव्हेट बंगलो होता त्याचं रिडेव्हलपमेंट, ही कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स आहेत. आणि ही जी प्रोजेक्ट्स आहेत ती आता ऑनगोईंग आहेत, रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत जुन्या सोसायट्यांची. त्याच्यामध्ये पुष्पांजली आहे, पार्क व्ह्यू म्हणून पार्क रोडला एक बिल्डिंग आहे. त्यानंतर वर्लीवाला म्हणून एक शान पापडीच्या त्याच्या पाशी बिल्डिंग आहे. आदित्य म्हणून डेव्हलपर तिथे फायनल झालं आहे, JB नगरमध्ये आहे. झापूरजा म्हणून अंधेरी ईस्टला आहे. श्रीदुर्गा ही पण विलेपार्लेमध्ये आहे. त्यानंतर कपिल वास्तू पण विलेपार्ले तेजपाल स्कीममध्ये आहे. हरिनिवास आहे ती सांताक्रूज ईस्टला आहे. त्यानंतर धनश्री म्हणून आहे ती पण विलेपार्ले ईस्टला आहे.
अरुंदीला पण दिलेपार्ले ईस्टला आहे. त्यानंतर खाली तुम्ही बघाल तर गोला मेन्शन म्हणून एक आहे, ती 5 गार्डन्स माटुंगा ईस्टला आहे. आणि किशोरी विहार म्हणून आम्ही आता सध्या चालू केलं आहे काम, ती शिवाजी पार्क एरियामध्ये. ही सायन्सची बिल्डिंग आहे. सायन्सला जो बंगलो होता त्याचं आम्ही रिडेव्हलपमेंट केलं होतं. हे काही रिझन्स आहेत तुम्हाला रिडेव्हलपमेंट जाण्यासाठी. तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करता त्या या काही गोष्टी आहेत. बिल्डिंगचं एजिंग होतं, बिल्डिंग जुन्या होतात, त्याला परत परत रिपेअर करायला लागतात, रिपेअरिंगची कॉस्ट वाढत जाते आणि मग स्पेस रिक्वायरमेंट पण फॅमिलीची वाढते. त्यामुळे तुम्ही हळूहळू रिडेव्हलपमेंटचा विचार करायला लागता. आमचे काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स आहेत. नवीन बिल्डिंग बांधण्यामध्ये काय ॲडव्हान्टेज मिळतात तर एक म्हणजे मॉडर्न कन्स्ट्रक्शन आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, अर्थक्वेक रेजिस्टंट डिझाईन होतं तुमच्या नवीन बिल्डिंगचं. रिइन्फोर्समेंट पण आता करोजन रेजिस्टंट रिइन्फोर्समेंट यूज होते. कार्पेट एरिया तुमचा वाढवून मिळतो. त्यानंतर तुमच्या प्रॉपर्टीची आज जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होते. लिफ्ट फॅसिलिटी, आता जुन्या बिल्डिंगमध्ये तुमच्या ह्याच्यात लिफ्ट नसेल तर नवीन बिल्डिंगमध्ये लिफ्ट होते, स्ट्रेचर लिफ्ट पण येते त्याच्यामध्ये. त्यानंतर बाकी सेफ्टी फीचर्स येतात, CCTV, व्हिडिओ डोअरबेल, इंटरकॉम फॅसिलिटी वगैरे. नवीन टाईपचं प्लॅनिंग नव्या बिल्डिंगमध्ये येतं. त्याच्यामुळे लाईट व्हेंटिलेशन जास्त असू शकतं. तुम्हाला थोडे फ्लोअर्स पण वर जायला मिळतं कारण खाली पार्किंगचे फ्लोअर्स येतात. त्यामुळे तुम्ही आता ग्राउंडला असाल तर त्याची 3ऱ्या-4थ्या मजल्यापर्यंत वर जाऊ शकता. त्यामुळे लाईट व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह होतं. नवीन टाईपचं आर्किटेक्चर, नवीन टाईपचं फसाड बिल्डिंगचं. एक चांगला सायझेबल कॉर्पस फंड्स येऊ शकतो तुमच्याकडे की ज्याच्यामुळे तुम्ही जी वाढलेली कॉस्ट आहे नंतर नवीन झालेल्या बिल्डिंगमध्ये ती तुम्ही तो खर्च कॉम्पेन्सेट करू शकता. आणि बेटर मेंटेनन्स आणि सिक्युरिटी फॅसिलिटी नवीन मेंबर्स पण येतात. तुमचं कॉस्ट ऑफ जी आहे ती जास्त मेंबर झाल्यामुळे थोडीशी कमी होऊ शकते. फायर प्रोटेक्शन सिस्टीम, आत्ताच्या तुमच्या बिल्डिंगमध्ये फायर प्रोटेक्शन सिस्टीम काहीच नाही आहे. ती नवीन बिल्डिंग ऑटोमॅटिकली मल्टी स्टोरेज झाल्यामुळं ती सगळी येणार गोष्टी. बोरवेल तुमच्या ह्याच्यात येणार. लॉबीचं नवीन टाईपची लॉबी येणार, एंट्रन्स लॉबी. कॉमन पॅसेजेस पण आत्ता तुमचे 3-3.5 फुटाचे रुंदीचे पॅसेजेस असतील, हे सगळे 5 फुटाचे होतील. नवीन टाईपचे इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, फिटिंग्स हे सगळं नवीन टाईपचं येईल. अट्रॅक्टिव्ह फ्लोरिंग आणि वॉल टाईल्स, पेंटिंग नवीन टाईपचं येईल. पाईप गॅस येईल. सोसायटी ऑफिस मिळेल तुम्हाला. त्याचे जिम आणि इतर गोष्टी पण त्याच्यात ॲडिशनल ॲम्युनिटीज येतील. ही आम्ही एक मालाडला बिल्डिंग मिळाली निर्मल नावाची. सो आत्ता तुमचे समजा 30 मेंबर असतील तर तुमच्या नवीन बिल्डिंगमध्ये अजून जास्त मेंबर येतील. हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. तुमची एक आत्ता युनिटी असेल तर त्याची तुमची मेजॉरिटी नवीन बिल्डिंगमध्ये राहणार नाही. 30च्या जागी समजा 35 नवीन मेंबर आले तर थोडासा हा डिसॲडव्हान्टेज आहे. तुम्हाला एक 24 ते 36 महिन्यासाठी दुसरीकडे शिफ्ट व्हायला लागेल. हा एक डिसॲडव्हान्टेज. तुमचं सगळं फर्निचर, सगळ्या गोष्टी ज्या आत्ता बनवलेल्या आहेत तुम्ही त्या शिफ्ट करायला लागतील तुम्हाला. त्यानंतर कम्प्लिशनमध्ये डिले वगैरे होऊ शकतात. काम सुरू झाल्यानंतर पण होऊ शकतात. काम सुरू होत असताना डिले होऊ शकतात. आणि काही मेंबर्सनी समजा आता रिसेंटली रिनोव्हेशन वगैरे असं काही केलं असेल, फर्निचर्स केली असतील तर ती थोडीशी वेस्ट होऊ शकतात. आता डिसॲडव्हान्टेजेस त्यांचं कसे तुम्ही टॅकल करू शकता. अल्टरनेट ॲकोमोडेशनसाठी तुम्हाला रेंट तर डेव्हलपर देणार. या अल्टरनेट अकोमोडेशनसाठी डेव्हलपरकडनं तुम्हाला रेंट मिळणार. ते तुम्हाला मंथली बेसिसवर किंवा इनिशियली एक पहिला इन्स्टॉलमेंट अपफ्रंट मिळेल आणि बाकीचे मंथली बेसिसवर पोस्ट डेटेड चेक्स मिळतील. तुम्हाला एक सायझेबल कॉर्पस मिळेल. जे कॉर्पस तुम्ही FD मध्ये ठेवून त्याच्या इंटरेस्टमधनं
तुम्ही जो वाढलेला टॅक्स आहे किंवा वाढलेला मेंटेनन्स कॉस्ट आहे ते तुम्ही बेअर करू शकता. त्याच्या एक्झिस्टिंग मेंबर्सना नेहमी प्रायोरिटी मिळणार फ्लॅटचं लोकेशन आणि ॲलोकेशन सिलेक्ट करण्यासाठी. तो एक ॲडव्हान्टेज आहे. फर्स्ट राईट तुम्हाला मिळतो. पार्किंग जी स्पेसेस असतील त्याची पहिली पार्किंग तुम्हाला सोसायटीला सिलेक्ट करता येतात. त्यानंतर फुल प्रूफ फॉर्मॅलिटीज अँड PMC. तुम्ही जर PMC अपॉइंट केली तर तुम्हाला बाकीच्या गोष्टीमध्ये सगळ्याला ॲडव्हान्टेज मिळेल. तुम्हाला जे कन्सल्टन्सी कडनं जे गोष्टी आहेत त्या फुल प्रूफ करून घेता येतील. ॲग्रीमेंट असतील, इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट्स असतील, त्यानंतर डे टू डे मॉनिटरिंग असेल, सिक्युरिटी फ्लॅट्स असतील. आता रिसेंटली पूर्वी डेव्हलपर सगळ्यांना बँक गॅरंटी देत होते, पण आता रिसेंटली डेव्हलपर बँक गॅरंटी देत नाही आहेत. तर आम्ही त्याच्यासाठी एक सोल्युशन काढलं आहे. आम्ही सिक्युरिटी फ्लॅट मॉर्गेज करून घेतो बिल्डरकडनं. जे बिल्डरचे विकायचे जे फ्लॅट्स आहेत त्यातले आपल्याला कन्स्ट्रक्शन कॉस्टसाठी जेवढी व्हॅल्युएशन आहे तेवढ्या व्हॅल्यूचे आपण त्यांचे सेल फ्लॅट आहेत ते मॉर्गेज करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला सिक्युरिटी मिळू शकते. इन केस त्यांनी काही डिफॉल्ट केलं तर ते सिक्युरिटी फ्लॅट तुम्ही हे करून घेऊ शकता. त्यातल्या पैशातनं रिकव्हरी घेऊ शकता आणि मग उरलेलं प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकता. इन जनरल हा असा पॅटर्न आहे. आपण काम करतो ते ज्या सिस्टीमनं करतो त्याच्यामध्ये स्टेज 1 आहे ती आपली प्री टेंडरिंग स्टेज आहे. प्री टेंडरिंग स्टेजमध्ये पहिली गोष्ट करायची ती तुमच्याकडे जे तुमचे प्लॉटचे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे व्हेरीफाय करायचे. जुने अप्रूव्ड प्लॅन्स असतील तुमच्याकडे ते व्हेरीफाय करायचे. प्लॉटचा एरिया आणि तुमचा प्रॉपर्टी कार्डला लिहिलेला एरिया याच्यामध्ये काय तफावत नाही ना हे व्हेरिफिकेशन करायचं. तुमचे बाकीचे CTC मॅप आहे, त्यानंतर तुमचे DP आणि TPचे रिमार्क्स आहेत, म्हणजे कुठे रोड वायडनिंग किंवा रोडचा सेटबॅक त्या गोष्टी काय आहेत तर ते व्हेरीफाय करायचं. तुमचे कन्व्हेन्सचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे. एखाद्या प्रॉपर्टी कार्डला सोसायटीचं नाव लागलेलं नसतं तर ते लावून घ्यायला लागतं. तर त्यासाठी जे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत एक्झिस्टिंग लँड रिलेटेड आणि तुमचे जुन्या बिल्डिंगचे अप्रुव्हल डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला पहिल्यांदा व्हेरीफाय करायला लागतं. त्याची स्क्रुटिनी झाल्यानंतरच आपण फिजिबिलिटी रिपोर्टला जाऊ शकतो. तर पहिली स्टेज आहे ते सगळे स्क्रुटिनी ऑफ डॉक्युमेंट्स. तुमचा एक्झिस्टिंग कार्पेट एरिया वर्कआउट करायचा प्रत्येक मेंबरचा. कारण जुना जो प्लॅन असतो त्याच्यामध्ये बाल्कनी जे इन्क्लुडेड नसतात कार्पेट एरियामध्ये. त्यानंतर डोअर जे आहे म्हणजे उमरापट्टी जी असते दरवाजेची ती पण इन्क्लुडेड नसते. तर आपण नॉर्मली कार्पेट एरिया धरताना त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून तो कार्पेट एरिया आपण डेव्हलपरला देतो आणि त्याच्यावर आपण ऑफर मागवतो. तर ते म्युन्सिपल प्लॅनमध्ये त्या गोष्टी काही वेळेला नसतात, आपल्याला त्या कन्सिडर कराव्या लागतात. त्यासाठी आपल्याला प्रत्येकाचा कार्पेट एरिया फ्लॅटचा पण व्हेरीफाय करून घ्यायला लागतं. त्या गोष्टी झाल्यानंतर आपण एक फिजिबिलिटी रिपोर्ट बनवतो. आता त्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर सेल्फचा फिजिबिलिटी रिपोर्ट वेगळा असणार. तुम्ही डेव्हलपरला रिडेव्हलप करायला बिल्डिंग देणार असाल तर त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट वेगळा होणार. तर जसे तुमची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण फिजिबिलिटी रिपोर्ट बनवतो किंवा तुम्हाला दोन्ही हवे असेल तर दोन्ही बनवू शकतो. त्याच्यात आपण सगळ्या रेकमेंडेड लिस्ट ऑफ ॲम्युनिटीज, तुम्हाला एक्स्ट्रा कार्पेट एरिया किती मिळू शकतो, तुम्हाला कॉर्पस किती मिळायला पाहिजे, त्यानंतर रेंट किती मिळायला पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी आपण वर्कआउट करतो. त्या सोसायटीबरोबर डिस्कस करतो. त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन तो फिजिबिलिटी रिपोर्ट आपण पहिला म्हणजे स्टेज 1 तिथे कंप्लीट होते तेव्हा फिजिबिलिटी रिपोर्ट अप्रूव्ह होतो. तर या सगळ्या गोष्टी करत असताना वी हॅव टू मेंटेन ट्रान्सपरन्सी. आणि प्रत्येक गोष्ट आहे ना म्हणजे तुमची एक रिडेव्हलपमेंट कमिटी फॉर्म होईल पहिल्यांदा. ती रिडेव्हलपमेंट कमिटी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम किंवा जी प्रोसेस आहे ती पुढं घेऊन जाईल. पण प्रत्येक डिसिजन मेकिंग आहे ते तुम्हाला HCM घेऊन फायनल करायला लागेल. तर फिजिबिलिटी रिपोर्ट बनला की फिजिबिलिटी रिपोर्ट सगळ्या मेंबर्सना डिस्ट्रीब्यूट होईल. त्यांना 15-20 दिवसाचा वेळ दिला जाईल. त्यानंतर त्याच्यावर डिस्कशन होतं. लोकांचे काय ऑब्जेक्शन सजेशन्स ज्या काय त्यांना क्वेरीज असतील त्या HCM घेऊन ॲज अ PMC आम्ही रिझॉल्व करतो. त्या रिझॉल्व झाल्यानंतर तो रिपोर्ट ॲप्रूव्ह होतो. आपल्याला त्याचं रिझोल्युशन पण पास करायला लागतं की फिजिबिलिटी रिपोर्ट आपण डिस्कस केला आणि इट वॉज ॲप्रूव्ह.
म्हणजे ती स्टेज कम्प्लीट झाली. फर्स्ट स्टेज प्री टेंडरिंग स्टेज. त्यानंतर सेम प्रकारे आपण टेंडर डॉक्युमेंट बनवतो. एकदा फिजिबिलिटी रिपोर्ट अप्रूव्ह झाला की आपण टेंडरचा ड्राफ्ट बनवतो. टेंडरच्या ड्राफ्टमध्ये आमच्याकडे आमचे 2 व्हॉल्यूम आहेत. पार्ट ए आहे तो आमचा टेक्निकल व्हॉल्यूम आहे आणि पार्ट बी आहे तो कमर्शियल व्हॉल्यूम आहे. तर पार्ट एमध्ये सगळ्या जनरल कंडिशन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, स्पेशल कंडिशन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ॲनेक्शर्स, त्यानंतर स्पेसिफिकेशन्स अँड ॲमेनिटीज, त्यानंतर वेगवेगळ्या ज्या यूज करणार तुम्ही प्लंबिंग असेल, पेंटिंग असेल, इलेक्ट्रिकल असेल, त्या सगळ्या गोष्टींचे ब्रँड्स ते आपण सगळं स्पेसिफाय करणार. तसं तो ड्राफ्ट बनणार. पार्ट 2 असणार तो कमर्शियल असणार. त्याच्यामध्ये आपण डेव्हलपरकडनं ऑफर घेणार. तर कन्सिडरिंग अँड रीडिंग ऑल आयटम्स इन पार्ट ए, डेव्हलपर विल फील हिज कमर्शियल ऑफर इन पार्ट बी. अशा स्वरूपाचं ते टेंडर डॉक्युमेंट आहे. आणि टेंडर डॉक्युमेंट तो ड्राफ्ट असेल तो पुन्हा सगळ्या मेंबर्सना सर्क्युलेट होणार. त्याची पुन्हा SGM होणार, स्पेशल जनरल बॉडी मीटिंग होणार. त्याच्यामध्ये त्याचे प्रत्येक आयटम बाय आयटम और लाईन बाय लाईन आपण ते एक्सप्लेन करणार. मेंबर्सच्या क्वेरी असतील ते रिझॉल्व करणार. काही गोष्टी मेंबर्सची रिक्वायरमेंट असेल तर त्या ॲडिशन्स होतील त्याच्यामध्ये. आणि मग तो ड्राफ्ट फायनल होईल. त्याचं पुन्हा रिझोल्युशन पास होईल SGMमध्ये की हा ड्राफ्ट या करेक्शन्स करून कंप्लीट झाला, अप्रूव्ह झाला. ते अप्रूव्ह झालं की आपल्याला टेंडर जेव्हा फ्लोट करायचं आहे कोणत्या पेपरला ॲड द्यायची, ड्युरेशन काय ठेवायची टेंडर कोट करण्याकरता, त्यानंतर या सगळ्या गोष्टी आधी ठरवायला लागतील. त्या मीटिंगमध्ये डिसाईड होतील. त्याप्रमाणे आम्ही टेंडर डॉक्युमेंट फायनल करून पेपर ॲड देऊ. नॉर्मली 2 पेपरला ॲड द्यायला लागते, एक इंग्लिश आणि लोकल लँग्वेज. नॉर्मली आम्ही टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स या पेपरला ॲडव्हर्टाईजमेंट देतो. आणि त्याप्रमाणे मग टेंडरचं सबमिशन डेट असते. टेंडर आम्ही आमच्याकडनं इश्यू करतो आणि सोसायटीमध्ये टेंडर सबमिशन असतं नॉर्मली. नंतर टेंडर सबमिट जेव्हा होतात त्यानंतर पुन्हा टेंडर ओपनिंगसाठी SGM बोलवावी लागते. SGMमध्ये त्या टेंडर्स, सील टेंडर जे आलेले आहेत त्या ओपन करायच्या. त्याच्यात आलेलं जी ऑफर आहे ती सगळ्यांना अनाऊन्स करायची, वाचून दाखवायची. आणि त्यानंतर ती आम्ही कंपॅरेटिव्हसाठी ऑफिसला घेऊन जातो त्या सगळ्या ऑफर्स. आणि त्याचं टेक्नो कमर्शियल ॲनालिसिस होतं. म्हणजे त्यांनी काय काय कंडिशन्स टाकले आहेत किंवा आपल्या कंडिशन्स कुठे त्यांनी ॲक्सेप्ट नाही केलेल्या, अशा सगळ्या गोष्टी आम्ही टेक्निकल जो पार्ट आहे त्याच्यातले बघतो. आणि कमर्शियल ऑफर आहे त्याची कंपॅरिझन करतो. तर सगळे डेव्हलपरनी जेवढ्या काही ऑफर्स आलेल्या असतील त्याचं असं प्रत्येक ऑफरचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट बनणार. आमचा एक त्याला रिपोर्ट येणार, कंपॅरेटिव्ह रिपोर्ट म्हणून. आणि तो परत आम्ही सोसायटीला सबमिट करणार. त्याच्या बेसिसवर पुढे फर्दर SGM घेऊन सोसायटी त्यातनं डिसाईड करते की यातनं किती जणांना शॉर्टलिस्ट करायचं, सगळ्यांना बोलवायचं डिस्कशनला का शॉर्टलिस्टेड डेव्हलपर्सना बोलवायचं. ते डिसाईड झाल्यानंतर पुढची प्रोसेस स्टार्ट होणार. प्रिपरेशन ऑफ टेक्नो कमर्शियल ॲनालिसिस आणि शॉर्टलिस्टिंग ऑफ मोर सुटेबल डेव्हलपर. हे झाल्यानंतर पुढे त्यांच्या डेव्हलपर्सशी डिस्कशन्स होणार. त्यांची फर्स्ट राऊंड डिस्कशन होणार, सेकंड राऊंड डिस्कशन होणार, मग त्यांचे साईट व्हिजिट्स होणार. आणि हे सगळं करून आम्ही त्यासाठी एक रेटिंग कार्ड्स बनवले आहेत. आम्ही सोसायटीची कमिटी आणि आम्ही असं एकत्र प्रत्येक डेव्हलपरला रेटिंग करतो. बेस्ड ऑन द डिस्कशन, साईट व्हिजिट, त्यांनी जी प्रोजेक्ट्स कंप्लीट केले त्याचं सगळं ॲनालिसिस करून त्यांनी आम्ही वेगवेगळ्या पॅरामीटर्स डिसाईड केलेले आहेत. त्या बेसिसवर रेटिंग कार्डप्रमाणे आम्ही रेटिंग द्यायला सांगतो सगळ्या मेंबर्सना. आणि त्याचं ॲव्हरेज करून त्यातनं जे शॉर्टलिस्ट डेव्हलपर होतील त्या लोकांना आम्ही पुढच्या राऊंडसाठी डिस्कशन्सला बोलवतो. आणि बेस्ड ऑन दॅट फायनली तुम्ही एकदा एक डेव्हलपर फायनल केला, 0 इन केला की त्याच्याबरोबर फायनल निगोसिएशन्स आणि त्याची ऑफर फायनल होते. आणि मग त्यानंतर तुम्ही लेटर ऑफ इंटेंट इश्यू करता. लेटर ऑफ इंटेंट इश्यू झाल्यानंतर डेव्हलपर पुढचं काम चालू करतो. तर इथेपर्यंत आपलं सेकंड स्टेज संपते. त्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलपर फायनल करण्यासाठी तुम्ही डेप्युटी रजिस्ट्रारची व्हिडिओ मीटिंग पण करू शकता. दॅट इज नॉट मॅन्डेटरी पण इट इज ॲडवायजेबल टू डू दॅट मीटिंग. ती मीटिंग इथे लेटर ऑफ इंटेंट इश्यू व्हायच्या आधी ती मीटिंग कंडक्ट करायला लागेल.
आणि त्यासाठी लागणारं सगळं डॉक्युमेंटेशन आम्ही पहिल्यापासून बनवत जातो. ते डॉक्युमेंट तिथे डेप्युटी रजिस्ट्रारच्या ऑफिसला सबमिट केल्यानंतर ते व्हिडिओ मीटिंगसाठी डेट देतात. व्हिडिओ मीटिंग होते, त्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलपर एक फायनल करायला लागतो. तो फायनल झाल्यानंतर तुम्ही लेटर ऑफ इंटेंट इश्यू करता. तर त्या स्टेजला तुमचं सेकंड स्टेज कम्प्लीट होतं. थर्ड स्टेज आहे, एकदा डेव्हलपर ऑन बोर्ड आल्यानंतर डेव्हलपर 2 कामं ॲट अ टाईम चालू करतो. एक म्हणजे तुम्हाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट देतो आणि दुसऱ्या साईडला तुमच्या नवीन बिल्डिंगचं प्लॅनिंग स्टार्ट करतो. ही दोन्ही कामं पॅरलली जातात. DAचे जे ड्राफ्ट येतात ते आपल्याला वाचायला लागतात पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये जे जे पॉईंट्स दिसतील ते आपल्याला त्यांच्या लॉयरबरोबर डिस्कस करायला लागतं. त्यावेळेला तुम्हाला तुमच्या सोसायटीचा लॉयर पण अपॉइंट करायला लागेल आणि बेस्ड ऑन हिज ॲडवाईस आणि आवर ॲडवाईस तुम्हाला तो DA 1, 2, 3, 4, 5 सिटिंगमध्ये फायनल करतात त्यांच्या लॉयरबरोबर बसून. आणि ॲट द सेम टाईम प्लॅन्स जे येतील डेव्हलपरकडनं 2-3 अल्टरनेटिव्ह प्लॅन्स नॉर्मली डेव्हलपर बनवतात. नॉर्मली 2-3 वेगळ्या आर्किटेक्टकडनं सुद्धा ते काही वेळेला बनवतात. तर ते प्लॅन्स पहिले आल्यानंतर त्यातला एक प्लॅन किंवा 2 प्लॅन तुम्हाला जे बेटर वाटतील त्याच्यावर वर्क करत जायला लागतं. आणि मग तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट्स, तुमची एक्झिस्टिंग लोकेशनच तुम्हाला मेंटेन करायची आहे किंवा तुम्हाला कुठेही गेलं तरी चालणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्या ॲडिशनल एरियाच्या रिक्वायरमेंट काय आहेत हे सगळं कन्सिडर करून आपल्याला प्लॅन फायनल करत फाईन ट्यून करत जायला. या दोन्ही एक्झरसाईजला साधारण 3 महिन्याचा टाईम लागतो. DA फायनलेशन आणि प्लॅन फायनलेशन ही आपली स्टेज 3 आहे. एकदा तुमचे प्लॅन फायनल झाले, DA फायनल झाला, DA फायनल झाला की DA साईन होणार आणि प्लॅन फायनल होतील. ते प्लॅन पुढे म्युन्सिपल प्लॅनमध्ये कन्वर्ट होतील. म्युन्सिपालिटीत जे सबमिट करायला ज्या टाईपचे प्लॅन बनवायला लागतात तसे ते प्लॅन बनवले जातील आणि मग ते प्लॅन सबमिशनला जातील. DA तुमचं साईन होईल. तुम्हाला पुढे जाऊन IOD जेव्हा येईल म्हणजे म्युन्सिपालिटीमधनं जेव्हा प्लॅन अप्रूव्ह होतील त्यावेळेला डेव्हलपर तुम्हाला वेकेट करायची नोटीस येईल. त्यासाठी तुम्हाला 30 डेज किंवा 45 डेजचा टाईम मिळणार आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्झिस्टिंग फ्लॅट वेकेट करून तुमच्या चाव्या डेव्हलपरकडे द्यायच्या आणि ते झालं की मग पुढे तुमची कन्स्ट्रक्शन स्टेज चालू. नॉर्मली IODमध्ये एक कंडिशन असते की बिल्डिंग पाडल्यानंतर CC मिळतो. तर IOD पहिल्यांदा येते, त्यानंतर तुम्ही वेकेट करता. तुम्ही वेकेट केल्यानंतर तुमची बिल्डिंग पाडली जाते आणि मग त्यानंतर डेव्हलपरला CC म्हणजे कमेन्समेंटसाठी अप्लाय करता येईल. आणि नॉर्मली जे काही ड्युरेशन असतं म्हणजे किती महिन्यात बिल्डिंग कंप्लीट करणार ते CCपासून कन्सिडर केलं जातं. म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट ज्या दिवशी मिळतं त्या डेटपासून तुमचे 24 महिने 36 महिने जे काय डेव्हलपरने स्पेसिफाय केलेले आहेत बिल्डिंग कंप्लीट करायला ते तिथपासून काउंट होतं. त्यानंतर 4th स्टेज येते ते ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शनची, ज्याच्यामध्ये आम्ही हे बार चार्ट बनवतो. पहिल्यांदा सोसायटी डेव्हलपर आर्किटेक्टबरोबर कोऑर्डिनेशन करतो. त्यांची जी ड्रॉइंग्स येतात साईटला जायच्या अगोदर ती आम्ही व्हेरीफाय करतो. त्याच्यामध्ये काही म्हणजे डायमेन्शनल मिस्टेक्स वगैरे असतील तर त्या आम्ही पॉईंट आउट करतो. त्यानंतर वर्क सुपरवाईज करायचं डे टू डे बेसिसवर. पिरियॉडिकली टेस्ट करायच्या मटेरियलच्या म्हणजे कॉन्क्रीटचे क्यूब टेस्ट असतील, स्टीलचे टेस्ट असतील, फ्लोअर टाईल्सची टेस्ट असेल, ब्रिक्सची टेस्ट असेल, या सगळ्या डेव्हलपर करतो पण आम्ही विटनेस करतो आणि ते आलेले रिपोर्ट व्हेरीफाय करतो. यासाठी एक सुपरवायझर किंवा एक प्रोजेक्ट इंजिनियर आम्ही साईटला डेप्यूट करतो. तो रेग्युलर बेसिसवर येऊन साईटवर चेकिंग करत राहतो. काय काय नवीन ॲक्टिव्हिटीज चालू होतात त्या बघतो आणि तुमच्या DAमध्ये जे लिहिलेले स्पेसिफिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये कुठेही डेव्हिएशन झालं की तो रेड फ्लॅग वर करतो आणि मग आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करतो की बाबा या गोष्टी ॲज पर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होत नाही आहेत. मग त्यासाठी मग डेव्हलपरकडे जाऊन त्याच्यावर डिस्कस करायचं आणि ते काय जे काही करेक्शन करायला हवं ते करून घ्यायचं. मंथली आम्ही एक पिरियॉडिक मीटिंग करतो साईटवर. सोसायटी रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही आणि डेव्हलपर असे तिघंही येऊन साईटवर व्हिजिट करून जे काय चाललं आहे त्याची प्रोग्रेस ॲनलाईज करतो. आणि दर महिन्याला आमचा पिरियॉडिक प्रोग्रेस रिपोर्ट येतो जो आम्ही PDF बनवून व्हॉट्सॲपवर पण टाकतो, ईमेलवर पण टाकतो आणि हार्ड कॉपी सोसायटीला सबमिट होते.
आणि लास्ट स्टेज आहे ते तुम्हाला जेव्हा OC येते तेव्हा तुमचे सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे डेव्हलपरकडून, जे जे तुमचे फायनल अप्रूव्ड प्लॅन्स असतील, OCची कॉपी असेल, बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं कलेक्ट करायच्या, त्या बरोबर आहेत त्यांनी व्हेरीफाय करायच्या. त्यानंतर तुमची जी बिल्डिंगची जी कन्स्ट्रक्शनची जी ड्रॉइंग्स आहेत ती सगळी ॲज बिल्ड करून, म्हणजे जे जे चेंजेस झाले ते सगळे इन्कॉर्पोरेट करून ती त्याच्याकडनं घ्यायची डेव्हलपरकडनं आणि एक कम्प्लिशन फायनल रिपोर्ट बनवायचा. हे आमचा लास्ट 5th स्टेज आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुमच्या गॅरंटीज वॉरंटीज असतील, म्हणजे लिफ्टची वॉरंटी मिळते तुम्हाला 1 वर्षाची, पंप्सच्या वॉरंटीज मिळतात, तुमचे फायरचे पंप असतील, पाण्याचे पंप असतील, त्यानंतर तुमचे पार्किंगचे सिस्टीम्स असतील त्याच्या वॉरंटीज असतात. तर त्या सगळ्या कलेक्ट करून सोसायटीकडे सगळं एक फाईल बनवून व्यवस्थितपणे ती हँडओव्हर करायची. हा शेवटच्या स्टेजचा आहे. आमचे काही प्रोजेक्ट्स आहेत, हे अलिबागचे काही बंगलोज आहेत. सिम्कॉनच PMCसाठी का सिलेक्ट करायचे, तर हे आमचे पॉईंट्स आहेत, हे आमचे सॉर्ट ऑफ USP आहे म्हणता येईल याला. माझा एक्सपिरियन्स एकूण या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधला 34 इयर्सचा आहे. मी वेगवेगळ्या टाईपमध्ये काम केलं आहे. मी स्वतः स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे, मी स्वतः लायसन्स होल्डर आहे, स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. त्यानंतर मी प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आता 12 वर्षाचा माझा अनुभव आहे. त्यानंतर रिपेअर रिस्टोरेशनचा माझा जवळ 30 वर्षाचा अनुभव आहे. आणि टेक्निकल ऑडिट्स आम्ही करतो शहापूरची वगैरे अशा मोठ्या कंपन्यांची, त्याचा जवळजवळ 15 वर्षाचा माझ्याकडे अनुभव आहे. त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे बिलिंग चेक करण्यापासून मटेरियल रिकन्सिलेशन, त्यानंतर त्यांचं सगळं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन, क्वालिटीचं व्हेरिफिकेशन, क्वालिटीचं त्यांचे रिपोर्ट्स व्हेरीफाय करायचे, या सगळ्या गोष्टी त्या इंटरनल ऑडिटमध्ये असतात. तर ते तो सगळा एक्सपिरियन्स माझा व्हेरीड एक्सपिरियन्स आहे. कमर्शियलचा पण एक्सपिरियन्स आहे, टेक्नो कमर्शियल ॲनालिसिसचा एक्सपिरियन्स आहे. टेंडर्स आम्ही इतकी फ्लोट केलेलं असतात. तर ह्या सगळ्या टाईपचा व्हेरीड एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे. आणि माझ्याकडे त्याची टीम पण आहे. माझ्याकडे जवळजवळ आमच्याकडे 2 ऑफिसेस आहेत. एक ऑफिस माझं विलेपार्ल्याला आहे, दुसरं इकडे स्वस्तिक चेंबर्समध्ये आहे. स्वस्तिक चेंबर्समध्ये माझे असोसिएट डायरेक्टर राजेंद्र दाते बसतात आणि मी विलेपार्ले ऑफिसमध्ये बसतो. आमच्याकडे टोटल मिळून इंजिनिअरिंग स्टाफ आहे तो जवळजवळ 17-18 इंजिनियर्सचा स्टाफ आहे. आणि आम्ही आत्तापर्यंत सक्सेसफुली 8 ते 9 प्रोजेक्ट कंप्लीट केले आहेत विलेपार्ले ईस्ट एरिया, चेंबूरमध्ये आणि सायनमध्ये. रिसेंटली गेल्या वर्षभरापासून आम्ही दादर आणि माटुंगा या एरियामध्ये हळूहळू एक्सपांड करतो आहे. आता ऑलरेडी आम्ही एक गुला मेन्शन म्हणून 5 गार्डन्स येथे एक बिल्डिंग आम्ही घेतली आहे रिडेव्हलप करायला. आणि दुसरं आता मी शिवाजी पार्कला एक चालू केलं आहे, किशोरी विहार म्हणून बिल्डिंग आहे. आणि आता हे इकडे आम्ही इथं तुमच्या इथे कोट केले. तुमच्या प्लॉटचा साईजच्या सिमिलर क्वांटमचे जॉब आम्ही आज सगळ्यात हँडल केलेले आहेत. म्हणजे असं नाही की हा काही मोठा जॉब आहे असं काही नाही. त्यानंतर आमच्याकडे गुड ह्युमन रिसोर्स स्टाफ अँड असोसिएट्स आहेत. माझी पर्सनल इन्व्हॉल्वमेंट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये राहते. म्हणजे इट विल बी सिंगल पॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे तुमच्या प्रत्येक मेजर मीटिंगला मी स्वतः अटेंड करतो. हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे त्याच्यात. काही मोठ्या कंपनी असतात त्यांच्याकडे काय असं होतं, एका मीटिंगला एक माणूस येतो, दुसऱ्या मीटिंगला दुसरा माणूस येतो, त्यामुळे कंटिन्युटी राहत नाही आणि मग प्रॉब्लेम्स होत राहतात. काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या प्रॉपरली योग्य वेळी जर मेंबर्सना एक्सप्लेन केल्या तर पुढे जाऊन त्याचे जे प्रॉब्लेम्स होतात ते क्रिएटच होत नाही, तिथल्या तिथेच ते रिझॉल्व होऊन जातात आणि मग तुमची प्रोसेस सीमलेसली स्मूथ होते पुढे. दुसरं माझ्या ह्याच्यात मी जिथे प्रोजेक्ट करून देतो आम्ही पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवतो आणि सगळ्या मेंबर्सना आम्ही इन्व्हॉल्व करतो डिसिजन मेकिंगमध्ये. कोअर कमिटी पण डिसिजन मेकिंगमध्ये इन्व्हॉल्ड असते पूर्णपणे. आम्ही फक्त ॲडवाईस करायचं काम करतो, शेवटी डिसिजन सोसायटीला घ्यायचं आहे प्रत्येक गोष्टीचा. जे इव्हॅल्युएशन क्रायटेरिया आहे, डेव्हलपर सिलेक्शन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे यातला. जर डेव्हलपर चुकीचा सिलेक्ट झाला तर पुढे जाऊन सगळ्या गोष्टी प्रॉपरली जात नाहीत. त्यामुळे नुसता डेव्हलपर म्हणजे
जो जास्त ऑफर देतो, जो जास्त एरिया वाढवून देतो, असं जर या एकाच क्रायटेरियावर गेलात तर पुढे जाऊन प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. तुम्हाला अनेक प्रकारच्या क्रायटेरियावर इव्हॅल्युएशन करायला पाहिजे. ते योग्य वेळ आली की मी सांगेन तुम्हाला, जर आम्ही पुढे कंटिन्यू केलं तर. त्यानंतर ते जे म्हटलं, ऑल फायनल पॉईंट्स अँड डाऊट्स विल बी क्लिअर बाय अटेंडिंग मोस्ट ऑफ द मीटिंग अँड एचजीएम्स पर्सनली. ही जी पॉईंट्स आहे, हा जो पॉईंट आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काही वेळेला काय होतं, मेंबर्सला एखादी गोष्ट लक्षात येत नाही आणि मग एखादी गोष्ट ही वाढत जाऊन पुढे जाऊन डिस्प्यूट्स क्रिएट होतात विदिन द सोसायटी. ते अवॉइड करायला पाहिजे. योग्य वेळी योग्य डिसिजन आणि योग्य वेळी त्याचं एक्सप्लेनेशन झालं तर या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होतात. आम्ही स्वतः स्ट्रक्चर इंजिनियर असल्यामुळे माझ्याकडे इन हाऊस कॅपेबिलिटी आहे डिझायनिंग ड्रॉइंग्सची. तुमचे जेव्हा बिल्डिंगचे जेव्हा ड्रॉइंग्स येतात तर ते आम्ही प्रॉपरली आमच्या ऑफिसमध्ये व्हेरीफाय करतो. स्ट्रक्चर डिझाईन पण व्हेरीफाय करतो. आर्किटेक्चरल डायमेन्शन मिस्टेक्स असतात त्या सगळ्या व्हेरीफाय होतात. त्यामुळे पुढे जाऊन प्रॉब्लेम येत नाही. आणि इंटर्नल अँड टेक्निकल ऑडिटर असल्यामुळे क्वालिटी कंट्रोल आणि प्रोजेक्ट मॅनेजिंग कॅपॅबिलिटी ही आमच्याकडे चांगली आहे. हे आमचे USP आहे. आणि त्याच्यामुळे आता पण जेवढी प्रोजेक्ट आता घेतली ती सगळी प्रॉपरली कंप्लीट झालेली. असं कुठलेही प्रोजेक्ट नाही की जे अर्धवट राहिले किंवा बंद झाले. थँक्यू. आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. आम्ही दादरमध्ये बघतो बऱ्यापैकी स्टॉल झालेले तुमच्या दृष्टीने काय रिझन असेल? छोट्या याचं पण आहे आणि मोठं पण आहे. आता तुम्ही त्यातनं गेलाय त्यामुळे ही सर्वात मोठी भीती आहे. कसं आहे, रिडेव्हलपमेंटचं काम जास्त आता सिटीमध्ये 2003-04 जेव्हा DP आला त्यानंतर सुरू झालं. कारण सोसायटीजना आधी FSI नव्हता मिळत, आता तो FSI मिळायला लागला आणि त्याच्यामुळे प्रोजेक्ट जास्त जोरात सुरू झाले. आता एक चांगलं झालं आहे, पूर्वी कसं होतं 2003-04 DP यायच्या अगोदर तुमचे रूल्स रेग्युलेशन याच्यामध्ये कंटिन्युअस बारीक चेंजेस होत होते. कम्पॅरेटिव्हली आता 2003-04 डेव्हलपमेंट प्लॅन आल्या. डेव्हलपमेंट प्लॅन आहे. नॉर्मली प्रत्येक सिटीसाठी एक डेव्हलपमेंट प्लॅन बनतो जो पुढच्या 20 वर्षासाठी असतो. म्हणजे जे रूल्स रेग्युलेशन्स केलेले आहेत ते पुढच्या 20 वर्षासाठी ॲप्लिकेबल असतात. तर 2014ला जो यायला पाहिजे तो ॲक्च्युली 2018मध्ये आला. त्यानंतर तो त्याच्या चुका होत्या म्हणून त्यांनी तो परत घेतला. 2019मध्ये तो पुन्हा रिलॉन्च झाला. त्यानंतर मध्ये करोना आल्यामुळे तो 1-1.5 वर्ष पुढे काय मेजर काही झालं नाही आणि 2021 नंतर सगळ्या गोष्टी स्मूथ झाल्या सुरू. आणि आता सगळे अप्रुव्हल्स वगैरे तुमचे आहेत ते वेगवेगळ्या DCRs आहेत, म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स आहेत. त्याच्यामध्ये तुमचे प्लॅन पास होतात. तर तुमचा आहे तो स्पेसिफिकली 33(7)B कॅटेगरी खाली येतो. तर त्या कॅटेगरीतले सगळे रूल्स अँड रेग्युलेशन आता प्रॉपरली डिफाईन आहेत. त्यामुळे त्या मधल्या काही पिरियडमध्ये काय होतं, छोटे मोठे चेंजेस होत होते, त्यामुळे त्या बिल्डिंग्स काही वेळेला अडकायच्या. आता तसं काय राहिलं नाही. 33(7)B मध्ये तुम्ही पूर्ण बिल्डिंगचं अप्रुव्हल एका फटक्यात घेऊ शकता आणि ते करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पूर्ण बिल्डिंगचं अप्रुव्हल एका ह्याच्यात घेतलं विथ TDR लोडिंग, हे करून तुम्ही जर बिल्डिंग व्हेकेट केली तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये कुठलाही रूल्स रेग्युलेशनने चेंज झाला की तो तुम्हाला एफेक्ट करत नाही. ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही तुमची जी काय बिल्डिंग होणार आहे 15, 16, 18 मजल्याची त्याचं पूर्ण अप्रुव्हल, म्हणजे त्याच्यासाठी लागणाऱ्या NOC आहेत, फायर NOC आहे किंवा ट्रॅफिकची NOC आहे, या सगळ्या गोष्टी पहिल्या फटक्यात घ्यायच्या. त्यानंतर TDR लोड करायचा. TDR लोड केल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी वेकेट करायचं. या जर 2 गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुमच्या प्रोजेक्टला
पुढे जाऊन अडकायची शक्यता 0 आहे. पुढे अडकेल कशासाठी? तर बिल्डरकडचे पैसे संपले, फायनान्सेसमध्ये प्रॉब्लेम आला, ते फ्लॅटच विकले नाही गेले, तर त्यासाठी बिल्डिंग अडकेल. तर तुम्ही वेकेट करायच्या वेळेला मी त्या सिक्युरिटी फ्लॅट्सबद्दल बोललो तुमच्या. आता समजा तुमची बिल्डिंग आहे, समजा एक 60 कोटी रुपये त्याला खर्च येणार. त्या 60 कोटीमध्ये ॲप्रुव्हल्स आहेत की पहिल्यांदा घेतले तुम्ही, त्यानंतर त्यासाठी लागणारे प्रीमियम तुम्ही पहिल्यांदा भरले, EDR तुम्ही बाय केलं आहे पहिल्यांदा. 60 कोटीतले जवळजवळ 35 कोटी रुपये 30 कोटी रुपये हे तुम्ही वेकेट करायच्या अगोदर बिल्डरचे इन्व्हेस्ट होतात तुमच्या प्रोजेक्टमध्ये. त्यामुळे बिल्डर पळून जाण्याची शक्यता 0 होते. इतके पैसे घातले तो पळून तर नक्की जाणार नाही. दुसरं, उरलेला जो पोर्शन आहे तो मेनली कन्स्ट्रक्शनचा पोर्शन आहे. तर कन्स्ट्रक्शनचा पोर्शन आहे हा साधारण 35 ते 40% एवढाच आहे. उरलेला 60-65% आहे ना, तो व्हेरियस ॲप्रुव्हल्स, कन्सल्टंटच्या फीज या सगळ्यासाठी लागणार आहे, प्रीमियम, EDR बाय करणे यासाठी लागतो. तर 65% पैसे आधी इन्व्हेस्ट झाले, 35% पैसे कन्स्ट्रक्शनसाठी लागणार आहेत. आता कन्स्ट्रक्शनसाठी 35% जे लागणार आहे, समजा आता 25 कोटी तुमच्या प्रोजेक्टला लागणार आहे सपोज, तर 25 कोटीचे सिक्युरिटी फ्लॅट आपण डेव्हलपरकडून लिहून घ्यायचं. म्हणजे समजा आता 5 कोटी एका फ्लॅटची किंमत असेल तर 5 फ्लॅट आपण डेव्हलपरकडनं मॉर्गेज करून घ्यायचं सोसायटीच्या नावावर. जे तुम्ही इनकेस 3 मजले बांधून थांबला डेव्हलपर, त्याच्याकडे पैसे संपले, त्याचे फ्लॅट नाही विकले गेले, असं जर झालं तर तुम्ही ते लो रेटला थोड्या विकू शकता. लो रेटला विकून ते फ्लॅट्स किंवा तुमच्या जर कोणी घेऊ शकता ते फ्लॅट, आणि त्यातनं जे फंड्स येतात त्यातनं तुम्ही प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकता. कारण तुमच्याकडे सगळे अप्रुव्हल्स आहेत, कॉन्ट्रॅक्टर ऑन बोर्ड आहे, त्याला पैसे दिले की तो काम करणार, तर ती सिक्युरिटी तुम्हाला मिळून जाणार. या 2 गोष्टी जर केल्यात ना तर बिल्डिंगमध्ये आणण्याची शक्यता 0 आहे. हे लोक करत नाहीत. 3 मजल्याचा ॲप्रुव्हल घेतात, मग पुन्हा वरचा ॲप्रुव्हल घ्यायला जायला लागतं, त्याच्यामध्ये काही जर रूल चेंज झाला तर ते अडत. ते फ्लॅट लियनमध्ये आहे ते कन्स्ट्रक्टेड फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शन. एकदा तुमचं IOD-CC तुमच्याकडे आली पूर्ण हाईटची, की तुमचा फ्लॅट जरी हवेत असला तरी त्याचं व्हॅल्यू आहे. कारण तुम्ही जेव्हा ॲज अ कस्टमर एखाद्या बिल्डरकडे फ्लॅट घ्यायला जाता अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये, तेव्हा तुमचा फ्लॅट प्रत्यक्षात तयार झालेला नसतो, पण तरी तुम्हाला बँक लोन देते, तो फ्लॅट मॉर्गेज करून लोन देते, तेव्हाही तीच परिस्थिती असते, ते हवेतच असतं. पण त्याचं ड्रॉइंग पास आहे, त्याचे सगळे अप्रुव्हल्स तुमच्याकडे आहेत, त्याच्यासाठी लागणारे सगळे प्रीमियम EDR ऑलरेडी भरलेले आहे, म्हणून त्या फ्लॅटची व्हॅल्यू. तर तसं करून, कारण पूर्वी आम्ही 25 कोटीची बँक गॅरंटी केली, आता बँक गॅरंटी डेव्हलपर रेरा आल्यापासून द्यायला तयार नाही. कारण काय होतं, रेरामध्ये 70% रूल आहे. जे पैसे डेव्हलपरला येतात त्यातले 70% पैसे त्याला त्या एस्क्रो अकाउंटमध्ये ठेवायला, आणि ते काढण्यासाठी त्याला चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट त्याचं जेवढा पोर्शन कम्प्लीट झाला आहे बिल्डिंगचा त्याचं सर्टिफिकेट द्यायला प्रत्येकाला. ते सर्टिफिकेट दिल्यावरच त्याला ते पैसे विड्रॉ करतात. आता ते तिकडे अडकलेले असल्यामुळं डेव्हलपर म्हणतात आता ते ऑलरेडी तिथे सिक्युरिटी आहे तुम्हाला, आम्ही अजून बँक गॅरंटी दिली की अजून आमचे पैसे इन्व्हेस्ट होणार प्रोजेक्टमध्ये, आणि त्याच्यावरचे इंटरेस्ट आणि हे वर्कआउट केल्यावर तुमची ऑफर कमी होते. म्हणून ते डेव्हलपर रेरा आल्यापासून बँक गॅरंटी द्यायला तयार नाही. दुसरं, बँका डेव्हलपरला पूर्ण 100% तेवढे पैसे FD मध्ये ठेवल्याशिवाय बँक गॅरंटी देत नाही हल्ली. शिवाय कोलॅटरल सिक्युरिटी पण मागतात, आणि 3% बँक गॅरंटीचा पर इयरचा त्यांचा सर्व्हिस चार्ज आहे. हे सगळं केल्यावर ते खूप महाग पडायला लागलं डेव्हलपरला. म्हणून त्याच्यापेक्षा हे फ्लॅट लीन करून घेणं हे जास्त कन्व्हिनियंट आहे. त्याची स्टॅम्प ड्युटी पण काहीतरी 0.5% आहे फक्त लीन करायची. त्यामुळं हे जास्त वर्केबल सोल्युशन आहे. आणि प्रोजेक्ट अडलं तर ती बँक गॅरंटी एनकॅश करण्यापेक्षा ते फ्लॅट टर्मिनेट होणार कॉन्ट्रॅक्ट पहिलं. जी काय ड्युरेशन DAमध्ये लिहिलेली असेल डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये, की एखाद्या गोष्टीसाठी डिफॉल्ट केला, मेजर डिफॉल्ट झाला तर त्याला पहिल्या नोटीस जाणार, मग त्याला दुसरी नोटीस येईल, तिसरी नोटीस येईल. त्याचा काही रिस्पॉन्स आला नाही तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट 1 साइडेड पण टर्मिनेट करू शकता विथ द हेल्प ऑफ ॲडव्होकेट. आणि हे झाल्यानंतर प्रोजेक्ट तुम्ही टेक ओव्हर करू शकता. आपण त्या सगळ्या प्रोव्हिजन DAमध्ये घालू शकतो. माझ्या आत्ताचे सगळ्या DA त्याच्या टेक ओव्हरच्या पण क्लॉजेस घातलेले आहेत. त्याच्यात प्रोजेक्ट तुम्ही टेक ओव्हर करू शकता
आणि हे जे फ्लॅट्स आहेत तर त्याची तुम्हाला ते थोडे कमीमध्ये विकायला लागतील किंवा तुमच्यातलं कोणी घ्यायला तयार असेल तर ते विकून त्यातनं पैसे यायला सुरुवात होईल. दुसरं गोष्ट अशी आहे, कॉन्ट्रॅक्टर असतो, हल्ली कॉन्ट्रॅक्टर पण बऱ्यापैकी फायनान्शियली स्ट्रॉंग असतात. तर कॉन्ट्रॅक्टर बार्टरमध्ये सुद्धा त्यांच्या नावावर हे 6 फ्लॅट चढवून त्याला सांगू शकता तुम्ही की बिल्डिंग कंप्लीट कर आणि तुझ्या नावावर हे फ्लॅट करून देतो आणि तुझे पैसे पण रिकवर होतील, बिल्डिंग पण कंप्लीट होईल. बार्टरमध्ये जाऊ शकतात असे वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यात. तर ते केलं तर प्रोजेक्ट व्यवस्थित जातं. लोक काय करतात, डेव्हलपर पण काय करतात, अर्धवट परमिशन घेतात, 3 महिन्याचीच घेतात, TDR लोडच नाही करत पहिल्यांदा. तर असं केलं की प्रोजेक्ट्स अडकतात या कारणाने. आणि काही वेळेला एक्झॅगरेटेड ऑफर दिलेली असते सोसायटीला, ती नंतर वर्केबल होत नाही. मार्केटमध्ये काही वेळेला काय होतं, नंबर ऑफ फ्लॅट्स सेलचे वाढतात, एकदम खूप प्रोजेक्ट स्टार्ट होतात. आता आमच्या पार्ल्यामध्ये असं आहे सध्या की खूप बिल्डिंग्स चालू झाले अचानकपणे. त्यामुळे काय होतं, सेलच्या रेटवर प्रेशर येतं, सेल रेट डाऊन येतो आणि मग त्यांनी जी ऑफर ज्या रेटला वर्कआउट केलेली आहे ते वर्केबल होत नाही, मग ते थांबतात. फिजिबिलिटी अचीव करायचा प्रयत्न करतात थांबून, त्याच्यामुळे प्रोजेक्ट डिले होतात. पण कुठलं पण रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे ना, जर ते ठराविक वेळेत झालं तर डेव्हलपरला प्रॉफिट आहे. ते जर डिले झालं, 1 वर्षाने डिले झालं तर डेफिनेटली डेव्हलपरला लॉस आहे. कारण मार्जिन्स आहेत ना ती 20 ते 25% आहेत फक्त. 1 वर्ष जर प्रोजेक्ट डिले झालं ना त्याला काहीच टेन्शन राहत नाही, त्याचा इंटरेस्ट कमी होईल. तरी सगळे ऐकतात, डिले जो असतात ते. तुमचं आमच्या प्लॉट बद्दल काय नाही या केस ओव्हरऑल हे काय एक मिनिट याच्याशी संबंधित आता आपण डेव्हलपरला इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली असते, त्याचं स्टेटस काय होतं असं? इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी जरी असली ना तरी ती रिलेटेड टू अप्रुव्हल्स आणि परमिशनसाठी असते. म्हणजे ती बरोबर तशी बघायला पाहिजे काय पद्धतीने इरिव्होकेबल काही बऱ्याच वेळेस पॉवर ऑफ अटर्नीचा ड्राफ्ट आहे बऱ्यापैकी स्टँडर्ड असतो, त्याच्यात असं काही वेगळं काही नसतं. TA मध्ये क्लॉजेस सगळे बरोबर घालायला पाहिजे. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी आणि तुमचे इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट त्याचे ड्राफ्ट आहेत ते बऱ्यापैकी स्टँडर्ड असतात. जे काय मेजर कंडिशन्स किंवा काय गोष्टी आहेत ना सगळ्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये घालायचं. दुसरं आता लोडिंग ऑफ TDR तुम्ही सांगितलं होतं. TDR लोड आपलं साधारणतः हे रेडी रेकनरचे जे रेट्स असतात वगैरे ते जानेवारीमध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये वगैरे हे करत असतात, आता सध्या झालेलं नाही. तर आपण प्रायर हे TDR लोड करू शकतो का, म्हणजे आता डिसेंबरच्या आधीच? TDR लोडिंगची प्रोसेस अशी आहे, तुम्ही जेव्हा प्लॅन सबमिट करता BMCमध्ये त्याचं पहिलं स्क्रुटिनी होते, ते काढून देतात एक्झॅक्ट फिगर किती पाहिजे तुम्हाला बाय करायला. कारण TDRमध्ये अनेक प्रकार आहेत. याच्यामध्ये पहिला आहे तुमचा काही गव्हर्नमेंट एरिया असतो, तो गव्हर्नमेंटच्या रेटला बाय करायचा आहे, गव्हर्नमेंटला प्रीमियम द्यायचं आहे. काही आहे तो मार्केटमध्ये बाय करायचा आहे, काही आहे तो स्लमचा TDR वापरायचा असतो. तर ते व्हेरियस हे असतात. तर प्रत्येक कॅटेगरीचं किती स्क्वेअर फीट तुमच्या प्लॉटमध्ये लागणार आहे ते BMC वर्कआउट करून ती फिगर देते. बिल्डर बरोबर तेवढाच TDR परचेस करतात. कारण समजा 10 स्क्वेअर मीटर तुमच्या प्लॉटसाठी जास्त चुकून TDR परचेस झाला तर तो 10 स्क्वेअर मीटर त्याला इकडून कुठेही नेता येत नाही. तो आणला एकदा 8 किलो तुमचाच झाला आणि तुम्हालाच मिळणार. त्यामुळे बिल्डर ते बरोबर जो फिगर फायनल होईल, जो स्क्रुटिनीमधनं येईल की एवढा TDR तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं बाय करायचं आहे, एवढा TDR तुम्हाला परचेस करायचं आहे, एवढा तुम्हाला स्लमचा TDR यूज करायचं आहे, हे सगळे फिगर्स आले. काही आहे त्या फंजिबल आहे, फंजिबल म्हणजे जो सेलचा कॉम्पोनंट आहे त्याच्यावर प्रीमियम आहे, ती फिगर पण येणार. ते सगळं झाल्यानंतरच बिल्डर परचेस करणार. ते TDR परचेस करून TDR लोड करायला 1.5 ते 2 महिन्याचा टाईम लागतो. ती सगळी प्रोसेस आहे. पण ते साधारणतः TDR हा केव्हा लोड होतो, म्हणजे IOD आपला आलं, हां IOD आल्यानंतर TDR लोड होणार तेव्हा करू शकतो. हां तेच तुमचे आता तुम्हाला जो 45 IOD आल्यानंतर तुम्हाला डेव्हलपर वेकेशनची नोटीस देणार. त्या वेकेशनच्या नोटीसच्या 45 डेजमध्येच TDR लोड करून IODच्या आधी त्याला आकडे आले ना की तो परचेस करायची हालचाली सुरू करतो डेव्हलपर. आणि मग त्या 1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये TDR पण लोड होईल तुमच्या. TDR म्हणजे शेअर सर्टिफिकेट असतं, तुमचं नाव चढणार त्याच्यात. TDR आहे तो तुमच्या सोसायटीच्या नावाने असणार, तो बिल्डरच्या नावाने नसणार. आणि तो ह्या बिल्डिंगमधून दुसरीकडे कुठेही नेता येत नाही. एकदा इकडे आला की कळतं. तुम्ही आमचा प्लॉट बघितला ना सोसायटीचा, 16च्या 2 बिल्डिंग आहेत, 16 आपल्या
32 स्क्वेअर फूट आहे. कारण रफली एरिया 600 स्क्वेअर फूटच्या आसपास आहे. तर साधारण 19,200 स्क्वेअर फूट बांधकाम होऊ शकेल आत्ताच आहे ते. ह्या कन्स्ट्रक्शनला जो खर्च होईल त्याच्या व्यतिरिक्त समजा तुम्ही आत्ता म्हणाल की आपण बिल्डरला सेफ्टीसाठी त्याच्याकडनं ते मॉर्गेज ठेवलेलं आहे, पण आत्ता आज विकत आम्ही घ्यायला गेलो बाहेर तर त्याची आणि याच्यामध्ये बराच फरक आहे. तर त्यावेळी आम्ही काय करू शकतो, म्हणजे समजा अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेसमध्ये काम थांबलं आणि आमच्याकडे त्यांचे मॉर्गेज असलेले फ्लॅट पण आहेत, आम्ही बाहेर भाड्याने राहतोय, त्यांनी भाडं थांबवलं, अशा वेळी काय करायचं? ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. म्हणजे एक कन्स्ट्रक्शन रिलेटेड एक आहे. कन्स्ट्रक्शनला म्हणजे तुमचा आत्ताचा एरिया त्याच्यावर तुम्हाला जो वाढवून मिळणारा एरिया आहे, समजा तुम्हाला 40% वाढवून मिळाला, तुमचा आहे आता समजा 1,000 600 स्क्वेअर फूट रफली आहे, त्याच्यामध्ये 35% त्या ॲज तो नवीन रूल आला आहे त्याप्रमाणे वाढवून म्हणजे साधारण 900 स्क्वेअर फूट 800 ते 950 स्क्वेअर फूट 900 स्क्वेअर फूट 32 फ्लॅट. तर त्याच्यासाठी येणारा कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती असेल? समजा 5,000 रुपये. 5,000 रुपये इंटू तेवढे. त्याच्याप्रमाणे बघायला गेलं ना तर प्रत्येक फ्लॅट वाईज साधारण 1-1.5 कोटीच्या आसपास खर्च येत असेल तेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करू. आणि आम्हाला आज जो मिळणारा फ्लॅट आहे, समजा आज आम्ही रेडी टू मूव्ह फ्लॅट घ्यायला गेलो तर तो साधारण 50-55,000 रुपये स्क्वेअर फूटच्या आसपास आहे दादर बेसला. तर ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे ना तो बराच येतो ना, 3 ते 4 कोटींचा येतो. अशा वेळी समजा ते दोन्ही केसमध्ये कसं आहे ना, आपण आपल्याला लागणारा जो कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा आपण जास्त फ्लॅट घेतो. एकदा नंबर जास्त घेतो की एरिया जास्त एरियाचे फ्लॅट घेतो. बरोबर. म्हणजे असं नाही की एकदम कन्स्ट्रक्शन कॉस्ट आता 4,000 होते पण आपण 5,000 कन्सिडर करतो. पण आपली कन्स्ट्रक्शन समजा थांबलीच आणि तो फ्लॅट पूर्णच होऊ शकला नाही तर अशा वेळी आपण रेंटनी बाहेर राहत असणार आणि त्यावेळी तो बिल्डर काम थांबवणार. म्हणजे काही याच्या सर्कमस्टन्सेस डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये आपण काही क्लॉजेस टाकतो त्याच्यात. समजा 3 महिने काम विदाऊट एनी रिझन थांबलंय तर आपण डेव्हलपरला डिफॉल्टची नोटीस पाठवतो. एक 6 महिन्याची प्रोसेस आहे, त्याच्यात टर्मिनेशन करायला लागतं. तुमचं ॲग्रीमेंट टर्मिनेट होणार आणि सगळे राईट्स तुमच्याकडे येणार आणि ते राईट्स तुमच्याकडे आले तुम्ही ते फ्लॅट आहे तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यालाच तुम्ही बार्टरमध्ये देऊ शकता की बाबा हे 6 फ्लॅट तू ठेव आणि ही बिल्डिंग कम्प्लीट नाही. त्यासाठी म्हणजे आमच्यासाठी काय बाइंडिंग नाही ना, म्हणजे काही त्रास होणार सारखं नाही दुसरं म्हणजे नाही सोसायटीच्या मेंबर्सना नाही. आता ह्याच्यात थोडेसे लिगल इश्यूज येऊ शकतात त्या गोष्टी त्यासाठीच मी विचारतो. त्यासाठीच कसं आहे ना, पण तुम्हाला जसं प्रोजेक्ट डिले होत गेलं ना, तुम्ही टर्मिनेट केलं कॉन्ट्रॅक्ट की त्याच्या हातात काहीच राहत नाही डेव्हलपरच्या हातात. त्याचे ऑलरेडी 30-35 कोटी अडकलेलेच आहेत तुमच्या प्रोजेक्ट. त्याचं इंटरेस्ट आणि ते त्याला चालूच आहे मीटर त्याचं. त्यामुळे ही विल ऑल्सो ट्राय टू रिझॉल्व काय इश्यू असेल तर. असं ते शेवटी डिटरंट आहे. इंडिया पाकिस्तान दोघांकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे पण एकमेकावर कुणी टाकत नाही. तसंच आहे हा प्रकार. डेव्हलपरचे पण तेवढेच पैसे अडकले, त्याला पण ते प्रोजेक्ट करणं कम्प्लीट करणं गरजेचं आहे. कारण सगळ्या परमिशन तुमच्या नावावर आहे. त्या परमिशन घेऊन तो कुठे आणि कुठे बिल्डिंग बांधायची शक्यता असते. त्यामुळे प्रोजेक्ट तर पूर्ण करावाच लागेल. आमच्या दृष्टीने ते सेफ आहे. सेफ आहे. TDR लोड व्हायला पाहिजे. आता TDR लोड होणार म्हणजे समजा 10 कोटीचा TDR लागणार आहे तुम्हाला. 10 कोटी डेव्हलपरला पैसे आधी घालायचे, त्याची कॉस्ट तो वर्कआउट करणार, त्याचे इंटरेस्ट कॉस्ट येणार. त्यामुळे तुम्हाला कदाचित 1-2% एरिया कमी मिळेल सगळ्यांना. बाकी एखाद्या सोसायटीला 50% मिळाले तुम्हाला 47% मिळेल. पण दॅट इज ओके, दॅट इज फॉर युअर सेफ्टी. 5-10% कमी असून नाही, सेफ्टीसाठी मी विचारतो सगळ्यांच्या. ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही सेफ्टी फर्स्ट या याने जायला पाहिजे. 1-2% एरिया कमी आला तुमच्या फ्लॅटचं व्हॅल्युएशन अजिबात काही कमी जास्त होते. शेवटी ती बिल्डिंग काय टाईपची बनते ह्याच्यावर सगळं डिपेंड करतं. म्हणजे काही लोक कसं अरे 55,000 रुपये रेट आहे, 2 स्क्वेअर फीट मला कमी आले, 1,10,000 नुकसान झालं, असं करू नका. असं नसतं ते. तसं नाही कोण करणार. पण मी काय म्हणतो बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या कन्सिडर करायला सगळ्या आपल्याला गृहीत धरायला. पहिल्यांदा तुम्ही डेव्हलपर फायनल करणार तर मी तुम्हाला एक 10-12 पॅरामीटर्स सांगितले. त्याच्यात तुम्ही काय काय बघणार. एक डेव्हलपरचं रेप्युटेशन, त्यांनी किती बिल्डिंग बनवले. तर तुम्ही PMCसाठी पण ही मीटिंग ऑर्गनाईज केली. तुम्ही PMCचे क्रेडेन्शियल चेक करायचे. मी माझे रेफरन्सेस दिले, तुम्ही त्या रेफरन्सेसना पण एखादे फोन केला असेल या तुम्ही माझ्या बिल्डिंग मला न सांगता जाऊन बघून पण आला असेल. हेच सगळं आपण डेव्हलपरसाठी पण करणार आहोत. तेव्हा तुमच्या 32 मेंबरमध्ये मी 33वा एक माणूस ॲड होणार आहे. मला पण काही अनुभव आहेत, माझ्या अनुभवाचा उपयोग तुम्हाला होणार आहे. त्याच्यात तुम्ही काय चेक करणार. डेव्हलपर सिलेक्शन हे सगळ्यात क्रिटिकल काम आहे.
ह्याच्यात तुम्ही काय बघणार, डेव्हलपरचं रेप्युटेशन, तो किती वर्ष बिझनेसमॅन आहे, त्यांनी किती बिल्डिंग बांधली आहेत, त्यांनी बिल्डिंग वेळेत बांधल्या आहेत तर प्रत्येक बिल्डिंग डिले केली आहे, त्यांनी प्रत्येक बिल्डिंगला OC घेतली आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी चेक करणार तुम्ही, बारीक गोष्टी. आणि शेवटी जे डेव्हलपर येतील, प्रेझेंटेशन करतील, त्यांच्यावर तुम्हाला ज्याच्यावर जास्त विश्वास वाटतोय तो तुम्हाला डेव्हलपर घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ऑफर येतील 1 ते 10 ऑफर येतील, 1 नंबरचा सगळ्यात हायेस्ट ऑफर देणार आहे, पण तो मोस्ट अनरिलायबल आहे, तुम्ही तो चूज नाही करायला पाहिजे. समजा तिसरा चौथा असं कोणी करणारच नाही. नाही, म्हणजे ते अनालिसिस करून तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे. कारण तेवढं तुम्हाला सांगतो, सगळे म्हणजे सोसायटीचे मेंबर सेन्सिबल आहेत, त्याप्रमाणे डिसिजन घेतील. Correct. म्हणजे 5% कमी मिळाला तरी प्रॉब्लेम नाही, Correct. पण आपलं फिजिबिलिटी आणि हे सगळं काम कम्प्लीट झालं हे पाहिजे. होण्यासाठी ट्रान्सपरन्सी ठेवायला लागेल. सगळ्या मेंबरना एकत्र बांधून घेऊन जाणारा PMC पाहिजे त्यासाठी, की ज्यानं सांगेल तुम्हाला, गाईड करेल की बाबा ठीक आहे, हा माणूस देतोय तुम्हाला ऑफर, पण तुम्हाला परत यायचं आहे ना, त्या दृष्टीने विचार करा या नव्या बिल्डिंगमध्ये. हे बारकावे हे एक्झॉरेशन करून कोणी द्यायचं त्याचा उपयोगच खूप नाही. बारीक पॉईंट आहे. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये वाक्य रचने, त्याचं टाईम ड्युरेशन, प्रत्येक गोष्टी खूप बारकावे आहेत. ते सगळे तुम्ही जेवढे त्याच्यात ॲड करून फुलप्रूफ जेवढं डॉक्युमेंट कराल तेवढं बेटर आहे. आता कसं आहे, वेकेटिंग नंतर 30 महिने का कमेन्समेंट नंतर 30 महिने, वेकेटिंग टू कमेन्समेंट हे ड्युरेशनच कधी कधी लिहिलं नसतं DA मध्ये. आता वेकेट करवलं तुमच्याकडनं आणि 6 महिने त्यांनी कमेन्समेंट सर्टिफिकेटच नाही घेतलं, तर तुमचं 6 महिन्यांनी प्रोजेक्ट डिले होणार आहे. तर तुम्ही तिकडे DA मध्ये ते पण घालायला पाहिजे की वेकेट केल्यापासून 3 महिन्यात कमेन्समेंट आणायला पाहिजे. ते नाही आलं तर डिफॉल्ट झालं तर आम्ही तुमचं ॲग्रीमेंट टर्मिनेट करू शकतो त्यावेळेला. पण असं बारीक गोष्टी आहेत. आता IOD तुम्ही LOI दिला आहे का डेव्हलपरला, LOI टू IOD, ह्याला काहीतरी रिअलिस्टिक टाईम स्पॅन पाहिजे ना. तुमच्याकडनं असे खूप डेव्हलपर आहेत मुंबईत, 30-35 ठिकाणून LOI घेऊन बसलेले आहेत, पण कामच नाही करत पुढे. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते IODला प्लॅन टाकतात किंवा तुम्हाला असंच तंगवत ठेवतात, प्लॅनच देत नाहीत. प्लॅन आला त्याचे चेंजेस करून 4 महिने झाले तरी देत नाहीत, असं करून वेळ काढतात. पण तुमच्याकडनं LOI घेऊन ठेवतात, अडकवून ठेवतात. तर तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी टाईम स्पॅन टाकायला पाहिजे की LOI ते IOD ठीक आहे 3 महिने लागतात, 4 महिने घे, 5 महिने घे, पण काहीतरी रिअलिस्टिक पाहिजे. 2 वर्ष तू IOD आणलीच नाहीस, सोसायटी अडकून बसली ना. जे तुम्हाला ते त्या ठिकाणी टर्मिनेट करता आलं पाहिजे. हे बारीक खूप गोष्टी आहेत, त्या तुम्हाला योग्य वेळ आली की आम्ही सांगू. That's a big question mark. हां, That's a big question mark. नाही का? तुमच्या याच्यात झालंय का असं? कुठे नाही असं नॉर्मली म्हणजे आमच्या जे आजपर्यंत तरी झालं नाही. कारण आम्ही सगळी काळजी घेऊन हे पण काय असं कन्सिडर एक केलं पण पाहिजे, वेळी सगळ्या machine वाईट गोष्टी पण पाहिजे होतात. तरच आपण हे करतो. सगळं तुम्ही केलं तरी 1% पॉसिबिलिटी तुम्हाला त्याचं आहे. राहते. एवढी रिस्क ते घ्यायला केव्हाही पाहिजे. घ्यायला पाहिजे. ते तर आहेच. त्या रॉकेट सिंग म्हणून एक सिनेमा होता, त्याच्यात एक वाक्य होतं की स्पायडरमॅन को भी रिस्क लेना पडत आहे. तसं ते रिस्क तुम्हाला पण आहेत. 1% रिस्क घ्यायला पाहिजे. 99% हे करायला पाहिजे, प्रोटेक्ट करायला पाहिजे प्रॉपरली. प्रॉपर डॉक्युमेंटेशन. 1% नशीब आहे, त्याला कोणीच नाही काय करू शकत. शेवटी तुम्ही प्रॉबेबिलिटी जेवढी कमी कराल. स्वॉट अनालिसिस करायला पाहिजे का? करतो. म्हणजे शेवटी जेव्हा शॉर्ट लिस्टचे समजा 3 किंवा 4 डेव्हलपर असतील, त्या 4 डेव्हलपरचं स्वॉट अनालिसिस करून मी प्रेझेंटेशन करतो. डेव्हलपर सिलेक्शनच्या वेळेला टेक्निकल आणि कमर्शियल काय भेटेल? ते ॲक्च्युली इव्हॉल्व होतं, म्हणजे साईट टू साईट. आमचं कसं आहे ना, पहिले 10 क्रायटेरिया आहेत, त्याला आम्ही 100 मार्क देतो. त्यानंतर साईट विजिटचे क्रायटेरिया आहेत, त्याला पण 100 मार्क देतो. आणि कमर्शियलला 100 मार्क देतो. म्हणजे टेक्निकल आणि साईट म्हणजे क्वालिटी. टेक्निकल म्हणजे त्याचं जे पहिलं आहे त्याचं प्रोफाईल, त्याचं फायनान्शियल केपेबिलिटी,
त्यानंतर त्याचं प्रोजेक्ट किती कंप्लीट केली, ऑन टाईम किती केली, OC किती प्रोजेक्टना आहे नाही आहे, ह्या सगळ्याला 100 मार्क. 100 मार्क त्याची क्वालिटी आणि ओव्हरऑल साईटचं सेटअप, आणि 100 मार्क आहेत ते नॉर्मली कमर्शियल पार्टला. म्हणजे 1/3 इज कमर्शियल, 30% इज कमर्शियल. आणि व्हॉट वी ट्राय टू डू इज म्हणजे तुमचं कमर्शियलच्या बेसिसवर 1 ते 10 नंबर लागलेले असतील, आणि टेक्निकल कॉम्पिटन्स आणि क्वालिटी कॉम्पिटन्स ह्याच्यावर तुमचे 1 ते 10 नंबर लागलेले असतील. तर आम्ही ट्राय करतो की जो टेक्निकली आणि क्वालिटीवाला जो मोस्ट सुटेबल डेव्हलपर आहे, तो जर कमर्शियली ती ऑफर मॅच करू शकत असेल तर वी ट्राय टू डू दॅट. आता एकदम मोठे आहेत, तुमचं प्लॉट साईज 2000 स्क्वेअर मीटर आहे ना, 3000. 1672 मला वाटत नाही एवढे मोठे स्केलचे डेव्हलपर येतील. तुम्हाला मिडल टू हायर मिडल लेवलचे डेव्हलपर येतील, किंवा जे प्रॉमिनंटली दादर एरियामध्ये ऑपरेट करणारे डेव्हलपर आहेत ते सगळे येतील, जरी लहान किंवा मोठे असले तरी. पण लोढा, कल्पतरू, त्यानंतर केरळा, ह्या कॅटेगरीचे डेव्हलपर ह्या साईजच्या प्रोजेक्टला आय डोंट थिंक, किंवा कनातिया, हे लोक येतील असं वाटत नाही, कारण ते प्रायमरली ते रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्येच नाही केले जास्त करून. ते खूप मोठे लेआउट असतील. आले तर ते आम्हाला सुटेबल असेल म्हणजे फायदेशीर होईल का? मी समजा आले समजा हां, आले तर कदाचित तुमच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन त्यांना ॲक्सेप्टेबल पण नसतील, ते त्याच्यात व्हेरिएशन मागतील. हा एक पॉसिबिलिटी आहे. दुसरी पॉसिबिलिटी आहे त्यांचे रेट कमी असतील, म्हणजे तुमचे ऑफर कमी असतील, हे पॉसिबिलिटी आहे. हे सगळं जर ॲक्सेप्टेबल त्यांना असेल तर यू कॅन गो अहेड विथ. सो गॅरंटीज काय होईल काम कम्प्लिशनच्या बाबतीत आपण निश्चिंत राहू असं काही सांगू शकत नाही. काही वेळेला काय होतं ना, मोठे डेव्हलपरच्या दृष्टीने हा प्लॉट खूप छोटा आहे, ते तेवढं लक्ष पण देत नाही. आणि दुसरा एक मेजर प्रॉब्लेम येतो, तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचायलाच होत नाही. हा एक प्रॉब्लेम होतो. म्हणजे तुम्ही जाता, त्यांचा कोणी जनरल मॅनेजर लेवलचा माणूसच तुमच्याशी फक्त बोलतो, तुम्ही त्यांच्या मालकाला कधीच भेटू शकत नाही. असं होऊन बसतं. हाच साईज तुमचं 4000-5000 स्क्वेअर मीटरचं असतं, नक्की ते लोक आले असते, आणि ते प्रोजेक्ट चांगलं पण जास्त. पण त्याच्यात एक ॲडिशनल बेनिफिट आहे. गोदरेज आहे. गोदरेज एवढ्या छोट्या प्रोजेक्टला नाही, गोदरेज नाही, पण आम्ही हा कमर्शियल म्हणून यूज करतो, म्हणून त्या दृष्टीने एखादा विचार करून ते येऊ शकतो. कारण कमर्शियल पण यूज होऊ शकतो, कारण बाजूला कमर्शियल आहे, आणि हा समज सेनापती वापर मार्ग समज कमर्शियल झालेला आहे. तुम्हाला तसं पण करायचं करू शकता. तुम्ही हे सेल करून टाकायचे, त्यांना देऊन टाकायचं. नाही, तसं नाही. त्यामुळे मला तसं नाही म्हणायचं. माझ्या म्हणून माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे, इथे समजा एखादा म्हणजे किंवा एखाद्या फॉरेन कंपनीचे ऑफिसेस वगैरे आलं, ते काय माहिती कन्सिडरिंग नो एव्हिएशन लिमिट वगैरे बाकीचा घेतो, हे पॉसिबिलिटी आहे. जशी रुबी मिलची 40 बंदी झाली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये होऊ शकेल. आणि तसं जर प्रॉफिट मार्जिन जर कॅल्क्युलेट करायला गेलं ना, तर त्या दृष्टीने कोणी इंटरेस्ट घेऊ शकेल, आणि त्या दृष्टीने म्हणजे त्यांचा पण बेनिफिट असेल आणि आमचा पण बेनिफिट बरोबर. दोघांचा. बरोबर. एक म्हणजे विचार पण त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफर आहे ना, ती कमी वर्कआउट होते. कारण त्याला तुमचे 32 फ्लॅट विकत घेण्यासाठी जवळजवळ मे बी 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट करायला लागेल इनिशियली. तुम्हाला 100 कोटी रुपये देऊन तुम्ही वेकेट करून दुसरीकडे तुमचे फ्लॅट घेऊन तुम्ही राहायला जा, आणि त्यांना बिल्डिंग प्लॉट खाली करून मिळेल. 100 कोटीमध्ये कसं होणार? एक अंदाजे सांगतो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आम्हाला रेडी टू मूव्ह फ्लॅटची 600 स्क्वेअर फूट प्लॉटची फ्लॅटची सॉरी आम्हाला 4 ते 4.25 कोटी लागतात. फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो, 4च्या ऐवजी आपण 3.5 धरलं तर 3.5 इंटू 10 म्हणजे किती होतं? 150-200 कोटी जे काय असेल व्हॉटएव्हर. 150 कोटी रुपये जो घालणारा कॉर्पोरेट असेल किंवा तो 6 महिने वर्षभरासाठी ते आयडिया ठेवायला त्याचा इंटरेस्ट वर्कआउट करणार, त्याचे जे काय आहे ती जागा विकली जाणार 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी. म्हणजे एखाद्या वेळेला त्याचं अपफ्रंट पण सेल होऊ शकतो, पण मोस्टली ते तो विचार करणार मला 3 वर्षांनी विकलं जाणार. एक तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्ही ज्याप्रमाणे त्यांच्याकडे अप्रोच होऊ शकत नाही, तसं त्यांच्याकडे होणारे अप्रोच होणारे पण त्याच स्टँडर्डचे लोकच असतील ना.
ही पण शक्यता आहे. म्हणजे आता एखाद्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीचं ऑफिस बरोबर. किंवा काही असं होऊ शकतं ना की एखादं मोठी फॉरेनची कन्सर्न बरोबर. असं यांचं ऑफिस ज्यांना साऊथ बॉम्बेत जायचं नाही असे लोक पण अप्रोच होऊ ते शकतात. डेव्हलपर ते पण कन्सिडर करेल, पण तो जो बेनिफिट आहे तो तुम्हाला पास ऑन नाही नाही करत. करत. तो विचार करेल मला 3 वर्ष गिराईक नाही मिळणार याचं, 3 वर्ष मला बिल्डिंग बांधायला लागतील, त्यानंतर मी सेल करणार. त्या सेलला जी काही एक्सपेक्टेड रेट असेल त्याचं वर्किंग करून तुम्हाला तेवढे पैसे देणार. त्याच्यात तुम्हाला पॉसिबल होणार नाही कदाचित दुसरा फ्लॅट घेणं. दुसऱ्या सेल्फचा पण तुम्ही विचार करू शकता, पण सेल्फमध्ये अनंत अडचणी आहेत. म्हणजे या नॉर्मल रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्समध्ये पण फार थोडी प्रोजेक्ट सेल्फची कम्प्लीट होतात, कारण खूप अडचणी आहेत त्याच्यामध्ये कसं आहे ना, एक डेव्हलपर म्हणजे आहे ना 5 ते 6 डिपार्टमेंट हँडल करणारा माणूस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्ही स्वतः जरी करणार असलात तरी सोसायटी डेव्हलपर आपण कन्सिडर करू. सोसायटी डेव्हलपर तर त्याच्यासाठी 32 मेंबर आहेत. नॉर्मल डेव्हलपरला पण 32 मेंबरशी डील करायचं आहे. तुमच्याकडनं सगळं DA प्लॅन, जे काय तुमचं रेंट आहे हे सगळं मॅनेजमेंट हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट आहे त्याला बिल्डिंगचे अप्रुव्हल्स घ्यायचे आहेत, आर्किटेक्ट स्ट्रक्चरल इंजिनियर त्याचे जे कोण आहेत त्यांच्यावर कोऑर्डिनेशन्स करायचे. तिसरा पार्ट आहे त्याला फ्लॅट सेल करायचे चांगल्या रेटला. त्यानंतर त्याला बँक फायनान्स किंवा फंडिंग ऑर्गनाईज करायचं आहे. त्यानंतर त्याला सोशल वर्कर आणि जे काय सोशल एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर डील करायचं आहे. रिस्क घ्यायचे सगळ्या जगातल्या सगळ्या रिस्क घ्यायच्या आहेत. या 6 माणसांचंही काम आहे. तुमच्याकडे 6 माणसं जर उभी राहणार असतील आणि त्या 6 माणसांना उरलेल्या 26 मेंबरचा जर पूर्णपणे सपोर्ट असेल आणि त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि इंटेग्रिटीबद्दल कुणाच्याही मनात थोडी शक्यता नसेल तर ते प्रोजेक्ट होईल. ते प्रोजेक्ट स्मूथली होईल. अदरवाईज खूप असं अडचणी आहेत ते होईल. आणि शेवटी तुम्हाला जे काय रोजी पिक्चर दाखवलं असेल कुणीतरी की एवढे येतील ते राहणार नाही. तेवढे तुमचं प्रोजेक्ट डिले झालं की आपोआप ते प्रॉफिटेबिलिटी कमी होतं. त्यामुळे ते खूप अडचणीचं आहे. तिथे असा एखादा काय म्हणतात एकदम असा ऑथॉरिटेरी मोदींसारखा कोणी जर तुमच्या बिल्डिंगला असेल की मी सांगेल ती पूर्व दिशा आणि त्याला कुणीही आर्ग्यू करणारा कुणीही मेंबर नसेल तर ते होईल. कारण कसं आहे ना, अप्रुव्हल्स घेताना इथे जाऊन ऑफिसर म्हणतो की मला एवढे पैसे पाहिजे. ठीक आहे, मग तुम्ही ॲज अ सोसायटी तुम्ही काय परत येणार, SGM लावणार, अरे एवढे पैसे द्यायचे. तुम्ही पुन्हा गेला की तो X+2 करतो, तुम्ही परत येणार पुन्हा मागणार. मग सोसायटीवाले म्हणणार अरे पहिल्यांदा ते एवढेच अप्रूव्हल घेतलं, आता एवढे का मागताय, हे वाढले कसे, हा प्रश्न निर्माण होतो. दुसरं, अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या तिथल्या तिथे बसून तिथल्या तिथे सॉर्ट आउट करायला लागतात. ॲज अ सोसायटी तुम्ही नाही करू शकत. त्यात म्हणतो ठीक आहे, अरे तो ये अप्रूव्हल आज चाहिए त्या करणार बोल, तो सांगून ते तिथल्या तिथे तो माणूस समोरचा तयार असेल त्या गोष्टी करून टाकू शकतो. कारण डिसिजन त्याच्या हातात आहे पूर्णपणे, त्याला कोणाला विचारायची गरज नाही आहे. तर ते तो घेऊ शकतो आणि अशा गोष्टी पटापट झाल्या तर तुमचं प्रोजेक्ट लवकर पूर्ण होतं. तुमच्याकडे ॲज अ सोसायटी या सगळ्या गोष्टी करायला खूप अडचणी आहे. दुसरं, तुम्हाला एवढी कॅश जनरेट करायची आहे, तेवढी कॅश कुठे ठेवायची हा मोठा प्रश्न आहे. कारण तुम्हाला कॅश तर जनरेट करावी लागणार सेलच्या फ्लॅटमधून 10-20% तरी घ्यावीच लागणार कॅश, कारण ती इतक्या ठिकाणी द्यायची आहे तुम्हाला. तर ती ठेवणार कुठे, त्याची जबाबदारी कोण घेणार, उद्या त्याच्यावर रेड झाली ईडीची तर त्याचं काय होणार, सगळे प्रॉब्लेम आहेत. आणि पुढे जाऊन ह्यानी खर्च सोसायटीसाठी केलाय का आणि काय केलाय हा डाऊट कायम राहणार. 26 दॅट इज अ प्रॉब्लेम, दॅट इज अ प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. दुसरं कसं आहे ना, सोसायटी प्रोजेक्ट करते म्हटलं ना की बाहेर लवकर येत नाही आणि सोसायटी करते कम्प्लीट करेंगे की नाही करेंगे असं त्या बाहेरच्या मनात शंका येते किंवा वेळेवर होईल का नाही. मग मी आजपासून पैसे कशाला अडकून टाकू GST वगैरे भरून, ते कम्प्लीट व्हायला आलं की मी घेईन, होतं याचं कम्प्लीट होत आलं आहे मग ते घेतील.
त्यामुळे पहिल्यांदा कॅश फ्लोचा इश्यू क्रिएट होईल. तर तो कॅश फ्लो इश्यू तुम्हाला तुमचे पैसे टाकून रिझॉल्व्ह करायला लागेल. हा एक प्रॉब्लेम झाला. दुसरं कसं होणार, तुम्हाला जो डेव्हलपर कसं आहे त्याच्याकडे मार्केटिंग स्किल आहे किंवा त्याच्याकडे एक बायर आहे, असा बसलेला बायर आहे की एन्क्वायरीज त्याच्याकडे कंटिन्यूस असतात की मला अरे 2 BHK पाहिजे, 600च पाहिजे, 700च पाहिजे, 800च पाहिजे. तर तसा बसणारा त्याच्याकडे बायर असा समोरून असतो, तो सोसायटीकडे नसतो. तो फटाफट अरे 800वाला ही आपल्या लिस्ट में 2-3 लोग है उनको पूछते हैं चाहिए क्या फ्लॅट. तुमच्याकडे असा काही डेटाबेसच नाही, त्यामुळे तुम्ही वाट बघत बसणार कोण येतो आपल्याकडे. त्यामुळे ते वेळेवर सेल नाही होणार फ्लॅट. वेळेवर सेल नाही आलं की कॅश फ्लो इफेक्ट होणार. दुसरा प्रॉब्लेम, तुम्हाला जर कॅश फ्लो जनरेट करायसाठी तुम्हाला जर प्लॉट लोन घ्यायचं असेल बँकेकडनं, तर त्यातले तुमच्या 32 अर्धे लोक लोनसाठी प्लॉट मॉर्गेज करायला तयार नाही होणार. तुझे बिल्डिंगच नाही आले, प्लॉट पण गेला, अडकला बँकेत. त्यामुळे मॉर्गेज प्लॉट करून तुम्हाला फंड्स रेज नाही करता येणार. ते खूप डिफिकल्ट आहे. जरी मुंबई बँक तयार आहे पैसे घेऊन द्यायला, HDFC बँक पण देतील, पण ते मॉर्गेज करून घेणार लँड तुमच्याकडनं, कारण त्या लँडच्या व्हॅल्युएशनवरच तुम्हाला ते फंडिंग मिळणार. कारण ॲज अ सोसायटी तुमच्याकडे कुठलाच बॅलन्स शीट नाही दाखवायला की प्रॉफिटेबिलिटी तुमच्या कंपनीचे फायनान्शियल नाहीच आहे. बिल्डरच्याकडे ॲटलिस्ट ते काहीतरी पूर्वपुण्यही असते, तुम्ही 10 प्रोजेक्ट कम्प्लीट केले आहेत, त्याच्या बेसिसवर त्याच्या फायनान्शियल्सवर एखादं बँक देऊ शकते हायर रेटला. त्यामुळे ते सेल्फचं खूप डिफिकल्ट आहे. करतात काही लोक, पण छोट्या छोट्या बिल्डिंग असेल तर होऊ शकते. 10-12 मेंबर आहेत, एकमेकांच्यात अंडरस्टँडिंग चांगलं आहे, त्यांच्यातले काही लोक काम करायला तयार आहेत. कारण आम्ही नुसते प्रोफेशनल, आम्ही नुसतं तुम्हाला कन्सल्टन्सी देणार आणि तुम्ही करून या म्हणणार. नाहीतर असा एखादा PMC भेटेल तुम्हाला की मी सगळं करतो, म्हणजे काय होणार, त्याचे पैसे न लावता तो डेव्हलपर म्हणून ॲक्ट करणार तुमच्याकडे. मी सगळं करतो म्हणणार आहे, मी फंडिंग आणतो, मी फ्लॅट विकून देतो, मी सगळी अप्रुव्हल्स आणतो, पण तो जे काय खर्च करतो ते खर्च जस्टिफाईड आहे ते तुम्हाला करणार नाही. तो बिन पैशामध्ये बिल्डर होऊन जाईल तुमच्या बिल्डिंग. तुमचे फ्री होल्ड लँड असेल तर होते, लीज होल्ड असेल तर नाही. लँड फ्री होल्ड असेल तर मॉर्गेज होते. काय सोन्याची खाणच आहे नाही जमीन. हे सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या पहिल्या सुट्टीने मी बोललो ना, त्याच्यात त्या सगळ्या होतील. एखाद्या वेळी कन्व्हेन्स नसतो, एखाद्या वेळी प्रॉपर्टी कार्डवर नाव नसतं, त्यानंतर प्लॉटची एरिया, ॲक्च्युअल एरिया आणि PR कार्डवरची एरियाचे तफावत असते. असे बरेच प्रॉब्लेम असतात. प्रत्येक प्लॉटमध्ये काही ना काही इश्यू असतात. ते होऊ शकतात, रिझॉल्व्ह होऊ शकतात. तुमचं बऱ्यापैकी थोरं होतं, जास्त काही क्वेश्चन मला आपण ती बिल्डिंग पूर्ण झाली मग शेवटी कन्व्हेन्स सोसायटीला होतो का इंडिव्हिज्युअल मेंबरला होतो? कन्व्हेन्स तुमच्याकडे ऑलरेडी आहे. तुमच्याकडे कन्व्हेन्स आहे म्हणूनच तुम्हाला एवढं सगळं मिळतंय. कारण तुमचा प्लॉट तुमच्या सोसायटीच्या मालकीचा आहे. सोसायटीच्या मालकीचा नसेल तर तुम्हाला डीएम कन्व्हेन्स किंवा आणि काही प्रकारांना आधी कन्व्हेन्स घ्यायला लागेल. तुमची सोसायटी आहे ती तुमची आधी आहे आणि नंतरही तीच राहणार. सोसायटी विल कंटिन्यू ॲज अ सोसायटी. तुम्हाला काय चेंज होईल, तुम्ही आता 32 मेंबर आहात आणि एक 30 मेंबर समजा नवीन येते. ते 30 मेंबर तुम्ही तुमच्या आत्ताच्या सोसायटीत त्यांना ॲड करून घेणार. म्हणजे तुमचे नवीन सोसायटी सेम राहणार, त्याच्यामध्ये नंतर 62 मेंबर होणार आणि तुमची आत्ताची शेअर सर्टिफिकेट आहे ती कॅन्सल होणार आणि तुम्ही नवीन सिरीजची शेअर सर्टिफिकेट इश्यू करणार 62 लोकांना. आता माझ्याकडे माझ्या जागेचं खरेदी करत आहे, आता मला काही ॲडिशनल जागा मिळणार, तर त्याचं काहीतरी टायटल डॉक्युमेंट तयार होणार. ह्याच्यात 2 हे होतात. एक तुमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनतं जे सोसायटी आणि डेव्हलपर यांच्याबरोबर होतं. आता आजकाल ट्राय पार्टी करतात, त्याच्यात सोसायटी एक एंटिटी राहते ज्याच्यात चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेजरर साईन करतात डेव्हलपर बरोबर ॲग्रीमेंट आणि सगळे मेंबर्सवर त्याच्यात साईन करतात. म्हणजे सोसायटी कन्फर्मिंग पार्टी राहते आणि सगळे मेंबर आणि डेव्हलपर असं ॲग्रीमेंट होतं. म्हणजे तुमचे 32 मेंबर DAवर साईन करतील आणि सोसायटी कन्फर्मिंग पार्टी राहील कारण सोसायटीची लँड सोसायटीच्या नावावर आहे. तर असं DA बनणार पहिलं
आणि DAचं एक्सटेन्शन म्हणून PAAA म्हणून ॲग्रीमेंट बनतं, दॅट इज कॉल्ड इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट. तर पहिलं DA बनणार, DA प्रमाणे तुमचे प्लॅन सगळे फायनल होऊन सबमिट होणार, अप्रुव्हल येणार BMCचा, IOD मिळणार आणि तुम्ही व्हेकेट करायच्या अगोदर तुम्ही प्रत्येकजण 32 जण PAAA ॲग्रीमेंट डेव्हलपमेंटवर साईन करा, विच इज पार्ट अँड पार्सल ऑफ DA. बऱ्याचशा गोष्टी DA मध्ये लिहिलेल्या आहेत, पण त्याचं एक्सटेन्शन आहे ते PAAA, जे तुमच्या इंडिव्हिज्युअल फ्लॅटचं म्हणून ॲग्रीमेंट होणार. आणि तुम्ही जेव्हा फ्लॅट विकाल तेव्हा तुम्हाला DAची कॉपी जी झेरॉक्स असेल तुमच्याकडे आणि PAAची कॉपी जी ओरिजिनल असेल तुमच्याकडे, हे दाखवून तुम्ही तुमचा फ्लॅट नंतर विकू पण शकता. तर तुमच्या फ्लॅटचं PAAA ॲग्रीमेंट बनणार, प्रत्येक फ्लॅटचं 32/32. त्याच्यामध्ये तुम्हाला जे अलॉट झालेलं पार्किंग पण लिहिलेलं असेल, तुमचा फ्लॅट त्याचा डायग्राम असेल, त्याच्यात त्याला रेड हॅच केलेला असेल, तुमचा फ्लॅट नंबर असेल, सगळं असेल. DAमध्ये पण नंबर लिहिलेला असेल, तुमचा फ्लॅट नंबर आणि ॲलोकेशन लिहिलेलं असेल, पण इकडे तुमचं स्पेसिफिक तुमच्या फ्लॅटचं आहे. PAAA स्टॅम्प ड्युटी वगैरे भरलेली असते नाही, DAवर सगळ्या मेंबरनी साईन केलं तर PAAAवर नाही भरायला लागत. आणि आता पहिल्यांदा DAमध्ये नसेल साईन केली तर PAAAला भरायला लागत होती, पण आता 1 महिन्यापूर्वी कोर्टानं नवीन निर्णय दिले आहे, तर आता PAAला ₹500 स्टॅम्प लागतो. कन्व्हिन्स हां, आणि सोसायटीचं जे तुम्ही म्हणालात, सोसायटीचं नाव सेम राहणार. सेम राहणार. एखादा डेव्हलपर बिल्डिंगचं नाव म्हणेल की सुकी प्रभात करा, ते तुमच्यावर आहे. तुम्ही DAमध्ये कंडिशन टाकू शकता की आमचं नाव आमचंच मेंटेन करायचं. पण न केलेलं बरं ना, म्हणजे मग आधार कार्ड वगैरे चेंज करायचं. पण आधार कार्ड ब्रँड द्यायचं कशाला आपण कशाला change आधार कार्ड तरी चेंज करायला लागेल, कारण तुमचा फ्लॅट नंबर चेंज आणि फ्लोअर नंबर पण चेंज होईल. नाही, आपण कुठे बोलतो आधार कार्डवर. आधार कार्ड काही देणं नाही घेणं. आधार कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, महानगर गॅस कनेक्शन सगळ्यावर पत्ते बदलायला लागणार. पासपोर्ट सगळ्यावर बदलायला पासपोर्टवर पण इंटरेस्ट असते आपला. ठीक आहे, देशमुख पासपोर्ट म्हणजे देशमुख ना. याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे ना, म्हणजे गोष्टी आहेत ना त्या वेळेला गरज जायला पाहिजे. एखादी गोष्ट पुढची गोष्ट आज डिस्कस नाही करायची. यू क्रॉस द ब्रिज वेन यू कम टू द ब्रिज, हे कन्सेप्ट आहे. म्हणजे कुठल्या तरी आता फॉर एक्झाम्पल आपण आता नाहीतरी विषय हे केला आहे, आधार कार्डवर माझा पत्ता बदलायला लागेल, हा विषय आज डिस्कशनला घ्यायचाच नाही आहे. हा डिस्कस केला होतं नाही, माझा मी बदलणार नाही, डेव्हलपमेंट राहू दे, असं उलटं चालू होतं. पार्किंगची अलॉटमेंट कशी करणार याच्यावर आज आर्ग्युमेंट करून नाही. अरे डेव्हलपरने अजून ऑन बोर्ड, तर तुम्ही पार्किंगची काय, मला 2 पार्किंग पाहिजे, ह्या विषयावर आज चर्चा नाही होऊ शकत. पण योग्य वेळेला करायची आहे, नाही असं नाही. प्रत्येक गोष्ट त्या वेळेला जाऊन डिस्कस व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट अगदी बारीक सगळ्या गोष्टी डिस्कस त्या वेळेला योग्य प्रमाणे करायच्या. नको त्या गोष्टी डिस्कस नाही करायच्या. आज आम्ही एका ठिकाणी म्हणजे ती व्हिडिओ मीटिंग केली पार्ल्याला. एक श्री दुर्गा म्हणून सोसायटी आहे, त्यांचा डेव्हलपर आज ऑफिशियली फायनल झाला. तर ती मीटिंग सगळी झाली कन्क्लूड. त्यानंतर ते म्हणायला लागले प्लॅन पण त्या डेव्हलपरनं दिला आहे, एक टेंटेटिव्ह प्लॅन दाखवला होता त्याने फायनलाइज करायच्या वेळेला. ते सगळे लोक ते सगळ्या लोकांना असं स्क्रीनवर तो दाखवला आहे आम्ही प्लॅन, पण असं प्रत्येकाला अजून कॉपी दिलेली नाही. ते सगळे लोक मीटिंग झाली, ऑफिशियल क्लोज झाले, तो डेप्युटेशनचा माणूस होता तो परत गेला. त्यानंतर अनऑफिशियली चर्चा चालू होती. मी त्यांना म्हटलं अजून आपल्याकडनं डेव्हलपरनी ऑफिशियली ऑथोराइज प्लॅन म्हणून आपल्याला दिलेला नाही, त्यामुळे आम्ही तो सर्क्युलेट केलेला नाही. तो जोवर येत नाही तोवर ह्याच्यावर चर्चा नाही करायची. नाही तरी करूया चर्चा म्हणून मग सुरुवात केली त्यांनी. म्हटलं करा चर्चा, पण मी पार्टी नाही यायचं. मग चर्चा सुरू झाली. मग कोण म्हणाला मला एक्स्ट्रा एरिया पाहिजे, मला 200 स्क्वेअर फीट पाहिजे. मग 200 स्क्वेअर फीट झाल्यावर मला लोकेशन कुठलं मिळणार, मग मला आत्ता माझा पुढे फ्लॅट आहे, मला मागे तर नाही मिळणार, असं ते चालू होतं. म्हणजे जे हायपोथेटिकल सगळं आहे, हायपोथेटिकल काय डिस्कशन करणार. म्हटलं आज करून काय फायदाच नाही आहे. ह्याच्यातनं निष्पन्न काय होईल, काहीतरी भांडणं होतील किंवा काही रिझोल्युशन होणार नाही त्याचं. तर मग आज चर्चा करून वेळ फुकट घालवायचं.
असं ते जे ज्या गोष्टी ज्या वेळेला करायच्या त्यावेळेला एकदम पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करायचं. अगदी सगळ्यातल्या शेवटच्या माणसाचं समाधान होईपर्यंत डिस्कस करायचं. 4 तास लागले तरी चालेल. एक SGM फेल गेली, दुसरी SGM करू, पण तिथेच ते क्लिअर झाल्याशिवाय पुढे नाही जायचं. म्हणजे आपला अप्रोच असा असला पाहिजे, आपण एक स्टेप पुढे गेलो की पुढची स्टेप पुढेच असली पाहिजे, मागं नाही यायचं. नाही तर काय घाईघाईत करायला गेलो, 3 स्टेप जंप मारली आणि मग 2 स्टेप मागे येतो, मग काही फायदा नाही तिथे. आणि मग असते असते सगळ्यांना असं त्रास व्हायला लागतो आणि मग भांडणं सुरू होतं थोडक्यात. म्हणून तुम्ही आमच्या फोन पण उचलत नव्हते. आम्ही 2 तास इकडे बसून आपल्याला फोनच लावत नाही. 5ची होती, मी 4ला निघालो घरात. मी गाडी चालवतो त्यामुळे लवकर आठवलं मग आम्ही टाइमपास. आम्ही 2 तास आम्ही इकडे बसून मला वाटलं की तुम्ही लवकर आले तर लवकर तिकडे मीटिंग होईल सगळ्यात. माझा सायलेंटवर होता फोन. मी तो सकाळी सायलेंटवर ठेवला, मी विसरलो ऑन करायला. आणि आणि आम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये बघतो की संडेचा कुठं कशाला तुमचा मोबाईल आहे. छान झालं प्रेझेंटेशन, छान झालं. मस्त मस्त. आणि आपण आला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 2 तास आम्ही पाहिल्यानंतर पण चांगली प्रोजेक्ट केली आहेत. तुम्ही कुठे जाऊन बघून येऊ शकता, बिल्डिंग रेफरन्सेस चेक करू शकता. आता आम्ही हळूहळू दादर माटुंगा एरियात हळूहळू एस्टॅब्लिश व्हायला बघतोय. आणि हे पण एक चांगलं मायक्रो मार्केट आहे. विलेपार्ले ईस्ट एक चांगलं मायक्रो मार्केट आहे. ते रेट्स चांगले आहेत. हे पण तसंच चांगलं मार्केट आहे. साहेब दादर आणि विलेपार्ला सेम इथे रेट तिथल्यापेक्षा जास्त आहे. तिथल्यापेक्षा इथे रेट जास्त आहे, थोडा नाही बऱ्यापैकी जास्त आहे. आणि 30% असतील. आणि एक चांगलं प्रोजेक्ट तुमचं होऊ शकतं. तुमचा प्लॉट पण तसा चांगला आहे, लोकेशन चांगली आहे खूप. दादरच्या जवळ पण आहे, पण तो ट्रॅफिकचा तितका न्यूसन्स पण नाही. स्टेशनच्या जवळ आहे, पण स्टेशनवर गजबज आहे. पण ती तुमच्या प्लॉटची परत एकदा guidance म्हणून. तुम्हाला एक तो पण कॉल घ्यायला लागेल. तुम्ही फक्त रेसिडेन्शियल बिल्डिंग बनवणार का रेसिडेन्शियल कमर्शियल बिल्डिंग बनवणार ते तुम्हाला ठरवायला लागेल. कारण तुमच्या याला पोटेन्शियल आहे कमर्शियलचं. ते तुम्हाला ॲज अ सोसायटी तुम्हाला डिसिजन घ्यायचं. त्याप्रमाणे तुम्ही टेंडरमध्ये तसेच कंडिशन्स टाकू शकता. नंतर आपण नंतर डिस्कस करू जेव्हा फायनल आहे. आता काय करणार नाही. जेव्हा आपण ब्रिजवर जाऊ तेव्हा डिस्कस करू. जेव्हा आपण ब्रिजवर जाऊ तेव्हा डिस्कस करू. तुमचं वाक्य मोठे साहेबांनी मोके मी चौका ते आमटी एक मिनिट फिजिबिलिटी रिपोर्ट द्या. मग त्यात रेसिडेन्स कम कमर्शियल असं पण एक हे राहील की नाही. पण त्यांना एक मिनिट सॉरी ना, तुम्हाला तिन्ही याचं सांगितलं ना त्याला, सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि आउटलेट सेल आउट तिन्ही सांगितलं. रेसिडेन्शियल कमर्शियल असं BMC मध्ये काही नाही. आता जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना त्यांचा रेसिडेन्स असेल तर त्यातली एक रूम किंवा पार्ट ऑफ दॅट एरिया ते कॅन यूज इट. त्यासाठी चेंज ऑफ युजर करायला लागत नाही. का एखादी कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असेल तर त्यांना चेंज ऑफ युजर करायला लागतं. आता चेंज ऑफ युजर जर करायचं असेल, तुमचा प्लॅन असणार पास रेसिडेन्शियल म्हणून, चेंज ऑफ युजर करून तुम्हाला जो कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट वापरायचा असेल तर तुम्हाला BMCची परमिशन घ्यायला. त्याच्यात सगळ्यात पहिली अट आहे की सोसायटीची NOC करा. आता त्याच्यामध्ये एखादं नर्सिंग होम बनवायचं आहे किंवा असं काय असेल ना, तर त्यासाठी बाकी खूप रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. त्यांना सेपरेट एंट्री पाहिजे. कन्सल्टिंग रूम डॉक्टरची होऊ शकते किंवा आर्किटेक्टची कन्सल्टिंग रूम किंवा ऑफिस होऊ शकतं पार्ट ऑफ एरियामध्ये. त्यासाठी वेगळी परमिशन नाही लागत. ते किती परमिटेड आहे? 1/3 ऑफ द एरिया? असं त्याला काही माझ्यामध्ये स्पेसिफिक आकडा नाही आहे. पार्ट ऑफ युअर हाऊस यू कॅन यूज इट. लॉयर असेल एखादा लॉयर त्याची कन्सल्टिंग रूम म्हणून एक रूम वापरू शकतो फ्लॅटमध्ये.
जाऊ दे, ते आता काय बोलणं आता नाही, काय प्रश्न असे उपस्थित होतात ना, पण ते काय आता फायनलाइज असं झालं मी नाही. एखाद्या प्रश्नाला मी काहीतरी चुकीचं उत्तर दिलं तर काय काय हा जॉब मी जाऊ शकतो माझ्या नाही, तसं नाही. नाही, नाही, उलट curiosity म्हणून मी 4-5 विचारतो. माणसांना जर फेवरेबल नसेल तर ते म्हणू शकतात म्हणून ते आता न बघितलं बरं क्युरिओसिटी विल लीड टू कन्फ्युजन. ठीक आहे. ओके सर, धन्यवाद. काय तुमचा उपयोग? अर्धा पाडा फाडा किंवा पूर्ण खाली करा. आपण हा हे करा जसा पेपर इथे 1 2 3 लिहायचं. आपल्या आजच्या डिस्कशन प्रमाणे जी आपल्याला जो APMC जास्त चांगला वाटला तो पहिला येईल. त्याचं नाव म्हणजे 3 नावं आहेत आपल्याकडे, प्रोगो, सिमकॉन आणि R+. तारीख टाकायची का? आणि जी नावं आहेत ना, मी सिरियली लिहितोय, सिरियल नंबरशी काही संबंध नाही. आज सकाळपासून कोण कोण आले ते बघा ते. नाही, लक्ष आहे की नाही बघितलं. सगळे तेच कॉपी याचा आणि याचा संबंध नाही. असं लिहायचंय तुम्हाला जे 1 2 आणि 3 पाहिजेत आपल्याला, ते 1 2 3 असं सिरियल नंबर लिहून त्याप्रमाणे याचं नाव लिहायचं त्याच्यात. आणि ते झाल्यानंतर तसे फोल्ड मारायच्या. सर्वांनी इथे येऊन करायचं ते. आणि या डब्यात ती चिठ्ठी टाकायची. तुमचं लक्ष राहून बरोबर आहे. तुमचं तिघांचं बरोबर होतं की नाही, म्हणजे कोणाला दिसणार नाही. टोटली गुप्त मतदान होईल. आणि नंतर काउंटिंग मध्ये 3 जण तुम्हाला ती मदत लागेल ते आपण. सगळ्यांनी फक्त एकच चिठ्ठी टाकायची हां. व्यवस्थित. डबल चिठ्ठी कोण टाकलेलं आहे? नाही नाही, इथे लिहा. इथे लिहायचं. बघितलं का कोणी? नाही. आता असं करू नये, इथे चिठ्ठी. प्रेफरन्स वाईज फर्स्ट सेकंड थर्ड. आणि पहिल्या दोघांना आपण स्टेज 1 स्टेज 2 साठी हे देणार. त्यांची काय म्हणतात प्रपोजल द्यायला सांगणार. सिरियली जाऊया इकडे. तिकडे या ना. हो कॉपी करते मुलं कॉपी करतात. मला ऐकायचं ऐकायचं असेल असलेलं चांगलं. तुमच्या पेशन्स खूप आभार. थँक्स फॉर ऐकण्यासाठी थांबावं. नाही तर उद्या असं नको व्हायला की मला माहिती नव्हतं मग हा कसा करायला कसं करायला ते कॉम्प्लिकेशन नको. हे ऐकलं नाही झालं.
शंकर नाही, clarity होऊन द्या. मग हा कसा झाला? आम्हाला हा चांगला वाटला होता. हेच लागलेलं बरं. अविनाश कुठे गेला? उस्मान, उस्मान. हा, टाकलं मी पहिला. आता कुठेही बोलतो. आता मी 5-6 मिनिटं सांगते तर टेन्शन कोण राहिलं का? नक्की झालं ना सर्व? मला पण पाणी मला पण एक द्या. नाही काउंट करतायत ना. अविनेश घरी अरे आज किती लोकांना तेवढे चिट्या पाहिजे. अविनाश तिथे पॅड आहे बघा त्या चोवीस. पॅड. आपलं हे बघा ना पॅड मध्ये बघा. आणि कोणाला हवंय मागे? पंचवीस आहे पण 24 पहिलं नाही. त्याची सही नाही केली नाही. हे 24 आहेत. हे गेले ना बापट साहेब गेले. नाही आपण जे दिले ना तरी सह्या 24 आहेत. सह्यात 25 आहे. हां सही केली मग 24 बरोबर. हां. आणि त्याला सांगा हे करून पहिला दुसरा आणि तिसरा बघितलं ना की चिठी तुम्ही नावं सांगा. 1, 2, 3 सांगा पहिल्याचे. पहिलं सिमकॉन, दुसरा प्रोगो प्रोगो, नाही नाही, ते नाही. तिसरा R+IS, 2 R+ आहे दुसरा नंबर. तिसरा प्रोग्रो, नंतर सेकंड सिस्टीम. प्रोगो पहिलं, सिमकॉन दुसरं, R+S सेम तसं नाही. प्रोगो, सिमकॉन, R+S. द्या एक एक द्या. सगळे देऊ नका एक एक द्या. नाही, सगळं दिलं तर
सिमकॉन प्रोगो R plus S. सिमकॉन प्रोगो R plus S. सिमकॉन R plus S प्रोगो. सिमकॉन R plus S प्रोगो. सिमकॉन R plus S प्रोगो. सिमकॉन प्रोगो R plus S. सिमकॉन R plus S प्रोगो. सिमकॉन R plus S प्रोगो. सिमकॉन प्रोगो R plus S. 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 सिमकॉन R plus S प्रोगो. सिमकॉन प्रोगो R plus S. सिमकॉन प्रोगो R plus S. सिमकॉन प्रोगो R plus S. 24 आहेत ना चिठ्ठी? सिमकॉन R plus S प्रोगो. सिमकॉन प्रोगो R plus S. प्रोगो सिमकॉन R plus S. साहेबांना डिक्लेरेशन तुम्ही डिक्लेअर करा. आणि ह्याच्यावर तुमच्या तिघांच्या सह्यानंतर डिक्लेरेशनमध्ये तिघांच्या सह्या म्हणजे ते ओपन रेकॉर्ड आमच्या तिघांच्या तुम्ही तिघांनी ओके केले. सहीच्या खाली डेट टाकू. सहीच्या खाली खात्री करा तुम्ही टॅली करून खात्री करा. आणि काय
जागेवरची नावं दिलेली असतात. सेकंड आलेले फर्स्ट आलेले हा तिथे करते त्याला सही करेल ते बघून चेक करून डिक्लेअर करा पाहिजे मग सही करा. काय check करू? हे एक ॲडिशन बरोबर आहे. बापरे. अरे वा. वन नंबर आहे ते करा. एक नंबर त्याचा सिम्कॉनचं फक्त चेक करा. सिम्कॉन एक नंबर आहे ना ते चेक करा. एक दोन दोन काय आहे म्हणजे कोणी दोन दिले ना तर तुम्ही आता ह्याच्यामध्ये एकच बघा. सिम्कॉनचं आहे ना त्याच्यामध्ये एक किती आहेत ते बघा. अच्छा अच्छा त्याला हा, तेच बघायचं. हा. ते एकच इथे आलेले आहेत. हा ते मी जेवढे घेतले. हा. आणि मग याच्यामध्ये हा मग बाकीचे मग हे मग RS ला यातला एक- सेकंड नंबर घ्यायचा फक्त. हा. सेकंड नंबर मध्ये बरं. किती घेतले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 एक वीस तिथे बघा 21. 21 हां चॉईस वन. कोणते बघा. ते बरोबर आहे. हां पुढे दुसरं काय बघू आता हा असा हे 21 आहे. हां अच्छा हे त्याच्यामध्ये बघा. त्याच्यामध्ये काय बघू दोन बघू दोन हा हां. दोन झाले ना बघितले ना? हां. दोन किती आहेत ते बघायचं. सेकंड नंबरला ते तसंच. आता सेकंड आणि थर्ड मध्ये इक्वल आहे. पॅरल. आणि मग ह्याच्या उरलेलं R प्लस हे आता आणि ह्याच्यावर चॉईस टू आहे ना तो दोघांचे कॉमन आहे. तीन किती आहेत बघायचं. 8 काय झालं जनरल नेम घेऊन परत एक हा. काय असेल तर परत घ्या. आपण एकच पहिलं एक आणि दोन जर ओके असेल तर मग तिसरा हा ना नाही, पण एक गोष्ट आहे मी अजून एक काउंट नाही दोन केलं. आणि ऐका प्रोगो आहे ना प्रोगोला चॉईस वन पण काही काही लोकांनी हा, दिलं. ते काउंट ते पण करा. करा. ते पण count ते करा. काउंट केलं मग ऑटोमॅटिकली हा, रँकिंग त्याच्यापेक्षा जास्ती प्रभावला नाही, तुम्ही तेच म्हणतो तुम्ही तिघांनी डिस्कस करा, तुम्ही डिसाईड करा. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर विचारा. पण आता आम्ही परत बोलू नका, इन्फ्लुएन्स होईल तो. ते आता ते तुम्ही तसं करा. नको. ब्रेकफास्ट त्याच्यातले वन नंबरमध्ये जेवढे वन आहेत ना ते घेतले. आता तुम्ही त्याच्यात फूड काय आहे ते काउंट करा, ते त्याच्यात ऍड करा. आणि तुम्हाला जर डाऊट असेल ना विचारा, असं करू. असं करा. नाही म्हणजे एकंदरीत काय एकंदरीत बघायला गेलं ना तर वन नंबर एक्सपिरियन्स आणि बाकीच्या सगळ्या दृष्टीने बघायला वन नंबर बरोबर आहे. वन नंबर सगळं बरोबर झालं कन्फर्म. आणि आता प्रोगो आणि RS मध्ये Same आहे. काय आहे Same आहे. टायला पहिली टाय आहे की नाही ती खात्री करून दे त्यांना. खात्री झाल्यावर मग आपण- पाहिजे ना आपल्याला नाही आपल्याला पहिले दोन पाहिजे. दोन पाहिजे कम्पेअर करण्यासाठी दुसरं पाहिजे. एक सांगू का मी? आता या तुमचं काय डाऊट असेल तर तुम्ही विचारा. हा, मग तुम्हाला आम्ही काय सांगतो. doubt वाटतं ते मग- नाही तर काय ते परत मग आहे ना अधिकार देण्यात काय हे नाही ना नाही बरोबर करू दे त्यांना. अर्थ नाही. ठीक आहे. बरं, समजा मी विचारतो हा एक नंबर झाला आणि हे 8 आणि 8 त्यातला हा. 2 कोणता आणि 3 कोणता. हा मग बरोबर. पण त्याच्याकरता आपलं असं आहे की परत एकदा वोटिंग घेऊया. हा. ह्याच्यामध्ये कोणाला जर लकी नंबरची चीज काढा ना. नाही, लकी नंबर नाही. तसं नाही, त्याच्यामध्ये त्याला एक- एकच नाही नाही
त्याच्यामध्ये एक काम करू शकतो की त्या दोघांमध्ये एक किती हा, जणांना कोण आलेले, हा, मिळेल? ते ज्याचं बघा. एक जास्त हा, available आहे, ते त्याची बघा. फोन ते बोललेलं बरोबर आहे. प्रोगावला समजा एक नंबर असेल तर एक नंबरला सिलेक्ट करून टाकायचं. 1 2 4 ठिकाणी आहे. 3 आहेत. हा. 3च आहेत. मग याला तीनच मी आहेत add फक्त करते, हा. 8 प्लस यातलं 3च आहे आणि यांना जास्त आहेत ना. नाही. तिथे काय आहे का? नाही, आरसला नाहीये. RS एक पण सिम्पॉनला नाहीये. पहिला RS ला एक नंबर नाहीये ना नाहीये. मग झालं ना. प्रोगो आला. प्रोग्राम हे बोललो तुम्हाला. आपण ते इथे व्यवस्थित घेऊया कारण ते नंतर लक्षात नाही राहणार. आपण ते पुढे ठेवून नाही, देऊ. ते आपण तेच केलेलं तुम्ही आहे. द्या, एक नंबर सिलिकॉन, 2 प्रोगो, नाही 2 प्रोगो. हा, 2 प्रोगो. इथे सुद्धा लिहितो कारण ते कॅमेरामध्ये येईल ते दॅट इज बेस्ट. हा, तिथे लिहा. इकडे त्याला एक दोन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर ना? पहिला सिम्पल पहिला आहे. सिम्कॉन पहिला एक नंबर, हा, 2 नंबर उलटा झाला असता निर्णय, उलटा झाला. नाही, नाही. आणि हा 3. बरोबर. फायनल ह्याच्यावरती date आहे. रिझल्ट फायनल रिझल्ट. 2 4 Result. आणि ते यापुढे रिझल्ट पण लिहिले तर बरं. नाही घ्या. हा? रिझल्ट त्याला हे लावून टाकतो. Direct टाक, direct. कॅमेरामध्ये इथे सर. Definite असेल तुला. दिस इज 20 अच्छा ते काउंट हा, काउंट घ्या. आणि 8 दिस इज अरे 8 Plus 3. प्लस प्रोगोला 3 कर. 3. हा. आणि हे शून्य बस हा. ह्याला काय नाही 21. Direct 21. 21 आहे ना सेम. तारीख. तारीख हा. आज का तारीख. डॅश कर 21च्या उजव्या बाजूला डॅश कर. हां तिकडे डॅश करतो. ते हा रिझल्ट तुम्ही त्या इथे टाका. अरे, हा. बरोबर. चलो हो गया. सिग्नेचर. गुड 1 नंबर सिमकॉन 2 नंबर प्रोगो आणि 3 नंबर RS. थँक्स टू एव्हरीवन फॉर मॅनेजिंग कमिटी तर्फे सर्वांचे आभार. इथे करा बाजू. नाही, ह्याच्यावर. तिथे नको, तिथे करा. इकडे करा. त्याच्यावर करू का? ह्याच्यावर करू? रिझल्टला करा. हा, इथे फायनल रिझल्ट इथे आहे ना. फायनल रिझल्ट माझ्याकडून इथे ते एक- हा कोणाची पिशवी आहे? मी कोणाची पिशवी आहे? शेवटच्या ह्याला आहे. आणि आता फक्त तेव्हाच आहे. महत्वाच्या मंडळींनी थांबूया हे सर्व जागेवर ठेवायला आपण. जरा एक मिनिट मला सही करते. हा एक मिनिट त्यांना हा हात हा, धरू का? नाही धरेल ना ते. थांबा. हे लाल काय नाही लाल नाही ब्ल्यू आहे, ब्ल्यू. हे घ्या हे घ्या इलेक्शन ऑफिसर शेवटचे शॉर्ट अँड स्वीट फोन बोलता येतो. ते लग्नाला भेटतात तसे भेटून देऊ. Thanks to you also. आमच्या काय आलं? चला. हे एक्स्ट्रा आहे. 3 ब्लॅक करून दिले. ते माझं आहे हे बघ माझं दोन सहा. सहा. हो.
अशीच अशी चालेल बट ते चार दिसतं हो. विचार दिसतात नाही 6 असं गोल आहे ठीक आहे आम्ही समजून घेऊ नाही, हिच्याकडे देऊन ठेवा. नाही जाऊ ना. ते ठेवायला लागेल बेंच. धन्यवाद सर. धन्यवाद.